डॉक्टर बाळकृष्ण गावडे सर आज आपलं लेक्चर घेणार आहेत. त्यांचं नाव आणि सरांनी बॉटनीमधून PhD केलेली आहे आणि सगळ्यात म्हणजे आपलं सेंट झेवियर्स म्हणजे सावंतवाडीपर्यंत त्याचं सावंतवाडीला 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि नंतर ते सेंट झेवियरला PhD पर्यंत त्यांचं सगळं शिक्षण सेंट झेवियरला झालं. पण त्यांच्या मातीची ओढ असल्यामुळे सिंधुदुर्गातच करिअर हा त्यांचा पहिला उद्देश होताच. आणि चौकुळ हे त्यांचं मूळ गाव, त्यामुळे त्यांचा सह्याद्रीशी त्या जंगल परिवाराशी अगदी म्हणजे घरगुती संबंध येतो तसा त्यांचा संबंध आलेला आहे. आणि आपल्या सह्याद्रीच्या ज्या 2200 प्लस स्पीसीज आहेत त्या अगदी त्यांना मुखोद्गत आहेत. आणि आजचा हा सगळा प्रवास कणकवली कॉलेजमध्ये ते बॉटनीचे प्रोफेसर म्हणून काम करतायत. पण त्याच्यामध्ये त्याच्यापूर्वी सुद्धा नॅचरल डाईंग, नंतर आपल्या नरक्या वनस्पतीचं प्रिझर्वेशन, त्याच्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात लागवड, या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रामुख्याने केलेल्या आहेत. आणि हा प्रवास मी त्या जास्त वेळ न सांगता त्यांच्या बोलण्यातून येणार आहे आणि आपल्याला सगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे मी त्यांची ओळख ही एवढी, आणि त्यात काय राहिलं असेल तर सर आपल्या लेक्चर मधनं सांगत जाणार आहेत त्यांचा प्रवास अगदी कॉलेज झाल्यापासूनचा. आणि डॉक्टर अल्मेडा सर अगदी त्यांचे गुरु, आणि मिसेस अल्मेडा त्यांच्या PhDच्या गाईड होत्या. म्हणजे ज्यांनी फ्लोरा ऑफ सावंतवाडी ज्यांनी लिहिलं त्या अल्मेडा मॅडम. आणि त्या परिवाराशी संबंध कसा आला, डॉक्टर अल्मेडांशी त्यांचा कायम म्हणजे ते दोघे जण कसे फील्ड ट्रिपला जायचे, केवढा तो तो एक त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा आपला त्यांच्या बोलण्यातून ऐकण्यासारखा आहे. आणि नॅचरल डाईंग, आणि त्यांनी हे आपलं एडिबल फ्रुट्स आणि फॉरेस्ट व्हिजिटेबल म्हणजे आपण ज्याला रानभाज्या म्हणतो, हा त्यांचा मूळ हा लेक्चरचा हे असणार आहे, आज गाभा असणार आहे. त्यामुळे मी गावडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. एक मिनिटासाठी एक व्हिडिओ ऑन करा, म्हणजे सर तुम्हाला सगळ्यांना बघू दे, सगळ्या मेंबर्सना. आणि मग तुमचं लेक्चर चालू ठेवा ऑडिओवर. हॅलो, हा मला ऐकतो ना सगळे? हो, येतोय येतोय, आवाज येतोय, बोला. हा, मी आता माझी ओळख करून देतोय. संदीप राणेंनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. तरी पण मला असं वाटतं की काही लोक मला परिचित नसल्यामुळे किंवा मला बऱ्याच लोकांनी बघितलं नसल्यामुळे मी माझी माहिती त्यांना देणं गरजेचं मला वाटतं. तर मी वनश्री प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण गणपत गावडे, MSc PhD वनस्पती शास्त्रामधून केलेली आहे. माझं प्राथमिक शिक्षण चौकुळ मधल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे. 8वी ते 12वीचं शिक्षण मला माझं कोल्हापूरमध्ये SM लोहिया ज्युनियर कॉलेज मध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएशन सावंतवाडी कॉलेजमध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MSc आणि PhD हे सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झालेली आहे. आता सुरुवातीला मी वनश्री प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण गणपत गावडे असं माझं नामकरण तुमच्या समोर केलेलं आहे. तर वनश्री काय हे थोडक्यात मला सांगावंसं वाटतं तुम्हाला. कारण वनश्री हा राज्य शासनाचा पुरस्कार सर्वप्रथम माझ्या नावाने ह्या सिंधुदुर्गाला प्राप्त झालाय. आणि तो पुरस्कार मला मिळाला आहे नैसर्गिक रंगनिर्मिती प्रकल्पांतर्गत ज्या ज्या वनस्पतींची लागवड कम्युनिटी लँड वरती केली, सामायिक क्षेत्रामध्ये केली, तर त्याची थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. तर नैसर्गिक रंगनिर्मिती करत असताना स्थानिकांच्या रोजगार निर्मिती केली, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केला आणि विविध प्रकारच्या रंग देणाऱ्या वनस्पतींची लागवड कम्युनिटी लँड मध्ये जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा ह्या दृष्टीने करण्यात आली कम्युनिटी लँडवर सामायिक क्षेत्रामध्ये. तर त्यामध्ये हे वन खात्याच्या पडीक जमीन विकास योजनेअंतर्गत ज्या पडीक जमिनी असतात तर अशा जमिनींची निवड केली गेली होती. आणि त्या निवडीमध्ये 200 किलो निळीचं बियाणं सावंतवाडी वन विभागाला त्यांच्या सगळ्या रेंजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं होतं आणि ते पडीक जमिनीमध्ये पेरून निळची लागवड केली होती. 2000 खांडवेलीची रोप, म्हणजे खांडवेल ही वनस्पतीच्या सालीपासून नैसर्गिक रंग लाल रंग मिळतो आणि त्याच्यामुळे त्याची 2000 रोपं आम्ही प्रकल्पांतर्गत केली होती. ती वन खात्याला विनामूल्य त्यांच्या वन खात्याच्या पडीक जमिनीमध्ये लागवड करण्यासाठी दिली होती. 11,000 हिरडा रोपे. हॅलो, 11,000 हिरडा रोपे. हॅलो, हा, बोला बोला. हा, ऐकताय मला? हो, येतोय आवाज. हा, 11,000 हिरड्याची रोपे
म्हणजे जी नैसर्गिक रंगनिर्मितीमध्ये अतिशय महत्वाची असतात ती रोपे साधारणपणे 11,000 आम्ही सामायिक क्षेत्रामध्ये लागवड केली. 3,000 काळिंद्रीन रोपे. काळिंद्रीन ही एक वनस्पती नॅचरल रंग देणारी, ज्याच्या पानांपासून ब्राऊन रंग मिळतो, तर त्याची 3,000 रोपे लागवड केली आम्ही सामायिक क्षेत्रामध्ये. 2,000 जांभुळाची, 2,000 नरक्या. ह्या नरक्याच्या बाबतीत मी पुढे वक्तव्य करणार आहे. आता मी थोडक्यात नुसतं त्याची माहिती देतो की नरक्याची 2,000 रोपं आम्ही लागवड केली. संदीप राणेंनी ते मगाशी म्हणालेत त्या बाबतीत. तर त्याचं कॉन्झर्वेशन आणि त्याचं जे हे म्हणजे अतोनात त्याची जी तोड झाली ती कशी थांबवली ती पुढे मी बोलेनच तुम्हाला. आणि 1,000 वरस किंवा कुसगो आपल्याकडे कोकणामध्ये त्या वनस्पतीला म्हणतात, त्याची 1,000 रोपं आम्ही लागवड केली. आणि ह्या सगळ्यांवरती कळस 1,00,000 मंजिष्टाची रोपं चौकुळ मधल्या कम्युनिटी लँडवरती प्रकल्पाच्या अंतर्गत लागवड केली. आता हे सगळं कम्युनिटी लँडवरती केल्यामुळे ज्यावेळी स्टिअरिंग कमिटी, अक्रेडिएशन कमिटी हे पाहण्यासाठी 3 वर्षानंतर आली, त्यावेळी प्रत्यक्षात त्यांनी पाहणी फील्डवरती केल्यानंतर त्याचे जे चेअरमन होते डॉक्टर सिन्हा, तर ते म्हणाले की इतकं सगळं प्लांटेशन अगदी सिस्टमॅटिक केलेलं आहे आणि ते सुद्धा कम्युनिटी लँडवरती केलेलं असल्यामुळे तर डॉक्टर गावडेंना वनश्री पुरस्कार का देऊ नये असं डायरेक्ट त्यांनी वन खात्याला विचारणा केली. आणि त्यानंतर माझं नाव त्याने रेकमेंड केल्यामुळे हा महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्गसाठी माझ्या नावाने वनश्री पुरस्कार प्राप्त झाला. ही माझ्यासाठी आणि माझ्या सिंधुदुर्गसाठी आणि माझ्या सिंधुदुर्गीतल्या जनतेसाठी गौरवाची बाब आहे. हे सगळं करत असतानाच माझं संशोधन हे चालूच होतं आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून मालवणमधून एका गवताच्या नवीन प्रजातीचा शोध लावला गेला. आणि त्या गवताच्या प्रजातीला डॉक्टर अल्मेडा सरांचं म्हणजे माझे गुरुवर्य त्यांचं नाव दिलं त्या वनस्पतीला, ब्राकियारिया मार्सेलिनी नावाचं. आणि जागतिक स्तरावरती ह्या गवताचं प्रजातीची नोंद जागतिक स्तरावरती नोंदली गेलेली आहे. महाराष्ट्रामधल्या काही वनस्पती ज्या ह्याच्या पूर्वी रेकॉर्ड केल्या गेल्या होत्या, तर अशा वनस्पतींचं रेकॉर्ड माझ्या माध्यमातून केलं गेलं. न्यू रेकॉर्ड फॉर महाराष्ट्र, रिडिस्कवरी ऑफ प्लांट्स म्हणजे पुनर त्याचा शोध लागला गेला, अशा काही वनस्पतींचा शोध लावला. आणि अशा प्रकारे हे काम चालू असतानाच सुरुवातीला मला आलमाडे सर म्हणायचे की मला एकेरी नावानेच ते म्हणायचे की बाळा आता हे मराठीकरण झालं पाहिजे, कारण वनस्पतींचं सगळं डॉक्युमेंटेशन किंवा दस्तऐवज आहे हे सगळं इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्या सामान्यातल्या सामान्य लोकांना हे समजलं पाहिजे आपल्या वनस्पती किती महत्वाच्या आहेत आणि या वनस्पतीचं महत्व काय आहे, त्याचा उपयोग काय आहे आणि ह्या वनस्पती समजल्या पाहिजे. तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये वनस्पतींचं वर्णन मिळालं पाहिजे. आणि खरं म्हणजे ह्या मराठीकरणाची सुरुवात झाली ती पंडितांच्या आणि माझ्या भेटीतून. वामन पंडित कणकवलीचे ज्येष्ठ रंगकर्मी, तर ते एक निसर्ग अभ्यासक आहेत आणि त्यांचं वाईल्ड फ्लावर आणि पतंग असं प्रदर्शन भरायचं. तर एका पतंग वाईल्ड फ्लावर्स प्रदर्शनाला मी त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलो आणि त्या जेवढ्या वनस्पतींचे फोटो त्यांनी काढले होते त्याचं त्यांनी आयडेंटिफिकेशन आणि त्याचं मराठीकरण माझ्याकडून करून घेतलं. आणि त्या प्रदर्शनामध्ये लोकांच्याकडून इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आला की हे जे दस्तऐवजीकरण आहे ते पुस्तक स्वरूपात जर आम्हाला मिळालं तर बरं होईल. आणि म्हणून तिथून मग सुरुवात झाली ह्या मराठी दस्तऐवजीकरणाचं. आणि त्या दस्तऐवजीकरणामधून 100 वेली फुले, सिंधुदुर्गामधल्या 100 वेली फुले आणि सिंधुदुर्ग मधल्या 100 वर्षावी फुले अशी 2 पुस्तकं प्रकाशित झाली. पहिलं पुस्तक सामाजिक वनीकरण विभागाने म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने पूर्णपणे त्याचा अर्थसहाय्य देऊन त्याने 1,000 प्रती संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये विनामूल्य वाटप केलं की जेणेकरून अवेअरनेस व्हावा, लोकांमध्ये आपल्याकडच्या वनस्पतींची माहिती मिळावी. अशा पद्धतीने त्या पुस्तकाला पुन्हा इतकी मागणी वाढली की त्याच्यानंतर त्याची रिप्रिंट काढून प्रकाशित करावी लागली. आणि नंतर एका प्रदर्शनामध्ये रानभाज्या प्रदर्शन म्हणजे त्याच्यामध्ये हे पंडित आणि रानभाज्या म्हणजे रानफूल आणि पतंग असं प्रदर्शन आणि त्याच्या बरोबरीनं रानभाज्यांची एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यामध्ये संदीप राणेंची संस्था म्हणजे आमची ही हे मला वाटतं सिंधू काय मला नाव पटकन आठवेना त्याच्या स्नेह सिंधू जिल्हा बँक आणि स्नेह सिंधू कृषी पदवीधर हे त्यांची संस्था, त्याच्यानंतर जिल्हा बँक आणि ह्यांच्या सहयोगातून रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलं गेलं होतं. आणि रानभाज्यांना इतकं उत्कृष्ट आणि इतका अतोनात हे लागला
की मांडणी करताना सुद्धा ह्या सगळ्या आयोजकांची तारांबळ उडाली. इतक्या लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी हे प्रदर्शन मांडलं त्यावेळी परीक्षक म्हणून मी स्वतः होतो त्या ठिकाणी. तर लोकांच्याकडून इतका प्रतिसाद आला की ह्या सगळ्या रानभाज्यांचं दस्तऐवजीकरण व्हावं, की जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये रानभाज्यांबद्दल माहिती मिळावी आणि सिंधुदुर्गामध्ये किती रानभाज्या आहेत, त्यांचं उपयुक्तता काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते अन्न घटक मिळतात, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म काय आहेत, तर ह्या सगळ्याची माहिती एका बसलेल्या जागेवरती एका पुस्तका स्वरूपात जर मिळाली तर बरं होईल, अशा प्रकारची लोकांच्याकडून मागणी आली आणि त्याच्यामुळे हे पुस्तक आता प्रेसमध्ये आहे आणि मला वाटतं लवकरच तुमच्या भेटीला ते येईल. जवळजवळ 60 रानभाज्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये मिळतात आणि त्या रानभाज्या आपल्या रेग्युलरली आपण आपल्या आहारामध्ये जर त्या सीझन मध्ये जर आपण त्याचा वापर केला तर खरोखरच आपल्याला बाहेरच्या भाज्या सुद्धा घ्यायची गरज भासणार नाही, इतकं त्याच्यामध्ये पोटॅन्शियल आहे. हे सगळं करत असतानाच सिंधुदुर्गामध्ये वनोपजांच्या बाबतीत किंवा वनस्पतींबद्दल जनजागृती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे लेख आपल्या तरुण भारत स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गची वनस्पती जैवविविधता, निसर्ग पर्यटन, सिंधुदुर्गच्या औषधी वनस्पती, चखराणी एक दुर्मिळ वनस्पती, खजाना वनौषधींचा, वनौषधी सिंधुदुर्गाच्या, आरोग्य आणि औषधी वनस्पती, देवाचं झाड एक शोध, सरितावरून एक दुर्मिळ औषधी वनस्पती, धूप एक दुर्मिळ वनस्पती, टोपली कारवी 12 वर्षांनी फुलणारी वनस्पती आणि हा लेख माझा लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला. रानमेवा सिंधुदुर्गचा, त्याच्यामध्ये जंगली फळे आणि रानभाज्या, कंसमारी म्हणून एक वनस्पती मी रिडिस्कव्हरी केली 146 वर्षानंतर पुन्हा त्याचा शोध सिंधुदुर्गातून लागला होता. त्याला ह्युगोनिया मिस्टेक्स असं म्हणतात. तर ती कंसमारी एक बहुगुणी औषधी वनस्पती जिच्यावरती एका संशोधकाने संशोधन केलं, त्याच्यामध्ये ती कॅन्सरवरती बहुगुणी म्हणून ओळखली गेलेली आहे किंवा मान्यता प्राप्त झालेली आहे ती. त्यानंतर देवाची करणी आणि आईनाच्या पोटातून पाणी, मध्यंतरी गेल्या वर्षी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सिंधुदुर्गामध्ये. आयनाचं झाड म्हणजे ज्याला आपण टर्मिनालिया क्रेन्युलाटा असं शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतो, तर त्याच्या बुंद्यातून पाण्याच्या चिळकांड्या उडत होत्या. मग विजय शेट्टींपर्यंत हा व्हिडिओ गेल्यानंतर त्यांनी फोन करून म्हणाले की सर हे असं काय आहे. तर मग त्यांना मी ती सगळी जी अनाटॉमी आहे आणि त्याच्यामध्ये झाडाच्या बुंद्यामध्ये पाण्याचा साठा कोणत्या पेशींमध्ये करून जातो आणि त्याचा वापर वनस्पती कशा प्रकारे करतात, तर ह्याची विस्तृत अनाटॉमी त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणाले की जेणेकरून आपण लोकांच्या माहितीसाठी ते आपण प्रकाशित करू. तर देवाच्या करणी आणि आईनाच्या पोटातून पाणी कसं येतं, तर त्याच्यावरती एक लेख प्रकाशित झाला. हे सगळं करत असताना दर सोमवारी तरुण भारतमध्ये संवाद पुरवणीमध्ये वनस्पते नमा या सदरामध्ये सिंधुदुर्गमधील वनस्पतीवरती मी मराठीमधून लिहितोय आणि या लेखमालेची प्रारंभ म्हणजे माझे गुरुवर्य डॉक्टर अल्मेडा सरांना मी समर्पित केलेली आहे आणि त्याच्यामधून सिंधुदुर्गमधली जी वनसंपदा आहे ती 3 भागामध्ये प्रकाशित झाली. मार्सेलिन अल्मेडा वनस्पती शास्त्रातील अद्भुत रसायन असा एक लेख माझा प्रकाशित झाला. त्यानंतर पासून ती आतापर्यंत साधारणपणे मोरवेल, बेंद्रीची वेल, श्वेतांबर, रामरख, वाटोळी, काकमारी, गरुडवेल, गुळवेल, पहाडवेल, वासनवेल, मोठी पहाडवेल, मोठा करमळ, करमळ, रामफळ, सीताफळ, नारुम, हुंब, मामफळ, चेरी, अशोक, साजेरी, राळ धूपट्री, कनगाहुतन, मंडूकपर्णी, अशोक, कुमुद, लक्ष्मी कमळ, पिवळा धोत्रा, गरबदुधी, वागाटी, व्याघ्रनखी, कोळिस्मा, सरितावरून, क्लिओम सेलोडनी जी राजापूरमधून नवीनच शोध लागला ज्या वनस्पतीचा, ती सुद्धा त्या वनस्पती आपल्या सिंधुदुर्गामध्ये पण आढळते, तिच्यावरती एक लेख झाला. जांभळी तिळवण, ढोलारे, पिवळी तिळवण, गोविंदफळ, रत्नपुरुष, शेंदरी, मोदगी, त्यानंतर पांढरी तिळवण, तांबट, मोडी, बोखाडा, होमाली, जगम, कडूवट, शेवटचा जो लेख म्हणजे मला वाटतं लॉकडाऊनच्या पूर्वीचा चाराळूवरती प्रकाशित झाला. हे सगळे लेख प्रकाशित करत असताना मध्यंतरी त्यांचं नदी वाहते म्हणून सदर आलं होतं. त्याच्यामध्ये आंबोलीमधून वाहणारी हिरण्यकेशीवरती 2 भागामध्ये मी लिखाण केलेलं आहे. त्यानंतर संवाद मध्येच दिवस पावसाचे आणि गुणकारी रानभाज्यांचे असा एक लेख प्रकाशित झाला होता. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला काही मिळणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या रानभाज्या आणि त्याची उपयुक्त म्हणजे गुणकारी उपयुक्त औषधी गुणधर्म काय आहेत की जे त्यावेळी खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा कसा फायदा होतो, ह्या प्रकारचा एक लेख त्याच्यामध्ये प्रकाशित झाला होता. आणि त्याच्या बरोबरीनेच तरुण भारतमध्ये
गझालीतील माणसं ह्या सदरामध्ये डॉक्टर मार्सेलिन अल्बेडा बरोबर माझी एक फील्ड ट्रिप मधला एक मी किस्सा शेअर केला होता. आंबोली घाटातून पारफोली पर्यंत आम्ही चालत गेलो होतो आणि ते चालत असताना म्हणजे त्याच्यावरती एक लेक्चर मला देता येऊ शकेल. म्हणजे हे नुसती फील्ड ट्रिप सांगणं हा एक खरं म्हणजे अद्भुत अशी एक फील्ड ट्रिप तुम्हा सर्वांसाठी होऊ शकते. तर त्याच्यावरती कधीतरी पुन्हा आपण बोलू. तर त्या फील्ड नाम्यावरती फील्ड ट्रिपवरती मी बोललो होतो. म्हणजे ह्याचा एक किस्सा म्हणून मी सांगतो की अल्मेडा सर गेल्यानंतर त्यांची ज्यावेळी कंडोलन्स मीटिंग झेवियर्स कॉलेजमध्ये झाली होती, तर त्या कंडोलन्स मीटिंगला मी हजर होतो. आपले उद्योग मंत्री सुभाष देसाईंचं पहिलं भाषण झालं आणि त्याच्यानंतर माझे जे गुरुवर्य शिंदे सर म्हणाले तर तू बोलायचं आहे आणि मी दुसऱ्या नंबरला मी बोललो. मी बोलत असताना माझी इकडून जातानाची ट्रेन 4 तास लेट होती. म्हणजे 4 तासामध्ये मी कणकवली रेल्वे स्टेशनवरती बसून तिकिटाच्या प्रिंटच्या मागच्या बाजूला त्या फील्ड ट्रिप बद्दल मी टाचन काढलं आणि तेच मी तिथे बोललो. अख्ख्या हॉलमध्ये सगळ्यात सुरुवातीला अल्मेडा सरांच्या नातीने रडायला सुरुवात केली ते फील्ड ट्रिप मधलं सगळं वृत्तांत ऐकताना. आणि इतक्या जोरात ती रडायला लागली. तिच्या बरोबर त्याच्या बरोबरची बहीण, त्याची आई, त्याच्यानंतर त्याच्या मावशी, सगळा माहोल बिघडून गेला. म्हणजे इतकं प्रचंड त्या फील्ड ट्रिप मधलं गोम आहे, जी तुम्हाला मी कधीतरी पुन्हा मला विनंती केली तर मी सांगू शकेन. इतकं प्रचंड त्या आठवणी अल्मेडा सरांच्या होत्या की अक्षरशः पिसाटल्यासारखे हे फील्डमध्ये असायचे. आणि तो एक अनुभव माझ्यासाठी प्रचंड अनमोल असा होता की जेणेकरून अशा थोर व्यक्तिमत्वाची, थोर गुरुवराची मला म्हणजे गुरुवरायांचं मला मार्गदर्शन लाभलं की ज्याच्यामुळे आज मी तुमच्याबरोबर इतक्या वनस्पतींची नावं सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे महामार्गाचं काम चालू झालं, राष्ट्रीय महामार्गाचं म्हणजे मुंबई गोवा. आणि ह्या गोवा मार्ग काम चालू झालं त्यावेळी अतोनात आपल्याकडच्या रस्त्याच्या, पूर्वीच्या हायवेच्या रस्त्याच्या आजूबाजूच्या ज्या परिसंस्था होत्या त्याचं प्रचंड अतोनात नुकसान झालं. त्या गाडल्या गेल्यात त्या उत्खननाखाली वगैरे आणि प्रचंड वृक्षांची तोड झाली. म्हणजे जे वृक्ष आता आपल्याला पुढच्या पिढीला सुद्धा पाहणं कठीण आहे किंवा ते पाहू सुद्धा शकणार नाहीत, अशा प्रकारच्या वृक्षांची अतोनात तोड झाली. तर त्याच्यावरती एक लेख लिहिला होता मी आणि तो MH07 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 असं त्याचं टायटल देऊन तो लेख प्रकाशित झाला. म्हणजे वृक्षरूपी सावलीला आपण वंचित झालो आहोत किंवा वृक्षरूपी आधाराला वंचित झालो आहोत, अशा प्रकारचा तो लेख प्रकाशित झाला. तर अशा प्रकारे सिंधुदुर्गातल्या लोकांना आपल्या सिंधुदुर्ग बाबतची, सिंधुदुर्गातली सगळ्या वृक्ष राजीबद्दलची माहिती आणि एकंदरीतच आपलं वनसंपदा काय आहे आणि वनसंपदेचं महत्व आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि पर्यावरणीय दृष्ट्या वनसंवर्धन पाहिजे आणि जेणेकरून आपलं पर्यावरण कसं सुरक्षित राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने आतापर्यंत मी प्रयत्न करत आलेलो आहे. हे थोडक्यात सांगत असताना मी ज्या मुख्य मुद्द्याकडे आता वळतोय, नैसर्गिक रंगनिर्मिती व त्याचा वस्त्रोद्योगामध्ये वापर. तर खरं तर 1999 ते 2001 मध्ये पहिला हा फेज प्रकल्पाची जी सुरुवात झाली सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये, तर तिथून ही खरं म्हणजे सुरुवात झाली. आणि त्यावेळी UNDPने त्याला फायनान्स दिला होता आणि हा प्रकल्प स्क्रीनिंग करायचं होतं. म्हणजे ज्या 300-350 वनस्पती, खरं म्हणजे मला सांगायला आवडेल की नैसर्गिक रंगनिर्मिती ही भारताची परंपरा आहे. म्हणजे खरं म्हणजे पूर्वीपासूनच भारतामध्ये नैसर्गिक रंगनिर्मिती आणि त्याचं शाश्वत स्वरूपाचा वापर आणि त्याचा विकास हे फार पूर्वीपासूनची आपली परंपरा आहे. जशी आयुर्वेदाची आपली खूप पूर्वीपासूनची जी परंपरा आहे तशीच ही परंपरा आहे. आणि साधारणपणे ग्रंथामध्ये 350 वनस्पतींची नोंद आहे की ज्याच्यापासून रंग निर्मिती होते आणि त्याचा वस्त्रोद्योगामध्ये वापर केला जातो. आता हे जर बघायचं झालं तर रंग हे 2 प्रकारचे असतात. एक तर आपण ते खाऊ शकतो किंवा त्याचा वस्त्रोद्योग म्हणजे एडिबल आणि नॉन एडिबल अशा 2 प्रकारचे रंग आपल्याला वनस्पतीपासून मिळतात. तर ह्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने नॉन एडिबल डाईज वरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण ह्या परिसरामधून ज्या उपलब्ध वनस्पती असतील तर त्याच्यावरती स्क्रीनिंग करणं, म्हणजे त्याच्यामधले कोणकोणते रंग मिळतात, त्याचा वापर कशा प्रकारे करावा लागेल किंवा तो केल्यानंतर त्या टेक्स्टाईल वरती कशा प्रकारे टिकून राहील, अशा प्रकारचा हा प्रकल्प होता. आणि तो प्रायमरी बेसिस वरती 3 वर्षासाठी तो प्रकल्प मंजूर झाला होता आणि तो मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट करिता फायनान्स म्हणजे अर्थसहाय्य UNDPतून मिळालं होतं. आणि जवळजवळ 350 वनस्पतीवरती आम्ही खूप संशोधन केलं आणि त्या संशोधनातून असं आम्हाला समजून आलं की
त्याच्यापैकी 107 वनस्पती अशा आहेत की ज्या इझिली म्हणजे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या आहेत, ज्याच्यामध्ये चांगले रंग मिळतात, ज्याच्यापासून आपण चांगली लागवड करू शकतो. म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर आपण त्याची लागवड केली तर त्याच्यातून आपल्याला उत्पादन घेता येणं शक्य आहे, की जेणेकरून एक वेगळा व्यवसाय आपल्याला मिळू शकतो त्या कल्टिव्हेशनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर त्याला कुठल्या प्राण्यांपासून धोका नाही. समजा लागवड जर केली तर त्याला धोका कुठल्या प्राण्यांपासून असू नये किंवा कमीत कमी खर्च त्याला मेंटेनन्ससाठी येऊ शकेल, अशा प्रकारच्या 107 वनस्पती आम्ही त्या प्रकल्पाअंतर्गत सिलेक्ट केल्या होत्या. आणि नंतर ज्यावेळी सेकंड फेज ज्यावेळी आली प्रकल्पाची 2004 ते 2007, ह्या कालावधीमध्ये आम्ही फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग कॉन्सन्ट्रेट केला होता. कारण त्यावेळी मला त्याने ऍडवायझर, टेक्सॉनॉमी ऍडवायझर म्हणून त्या प्रकल्पामध्ये घेतलं होतं. आणि खरं तो प्रकल्प मंजूर झाला होता उत्तरांचलसाठी. माझी पोस्टिंग उत्तरांचलला होणार होती, पण मी त्यांच्याकडे एक अट घातली, तोच सिंधुदुर्गासाठी होत असेल तरच मी ह्या प्रकल्पामध्ये काम करायला तयार आहे. अन्यथा मला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाहीये, तुम्ही उत्तरांचलला हा प्रकल्प राबवू शकता. पण जी कमिटी, मॅनेजमेंट कमिटी होती, तर त्यांना माहिती होतं, कारण अगोदरच्या 3 वर्षाच्या कालावधी म्हणजे फर्स्ट फेज मध्ये माझं काम पाहिलं होतं आणि कलेक्शन आणि कल्टिव्हेशनच्या बाबतीत आपल्याला आणखी कोणाची मदत घ्यावी लागणार नाही, अशा उद्देशाने मग तो प्रकल्प उत्तरांचलचा कॅन्सल करून सिंधुदुर्गामध्ये आणला गेला. आणि माझा मानस होता की ह्या प्रकल्पांतर्गत माझ्या सिंधुदुर्गसाठी किंवा माझ्या सिंधुदुर्गातल्या लोकांसाठी भरीव असा रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, की अशा ऍक्टिव्हिटीतून भविष्यातला एक सिंधुदुर्ग वेगळ्या दृष्टिकोनातून उभा राहिलेला मला बघायचा होता. आणि ती माझी दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मी त्यांना ही अट घातली आणि त्याप्रमाणे तो प्रकल्प मंजूर झाला. ह्या प्रकल्पामध्ये 107 वनस्पतींचा आम्ही सर्वे केला, तर आपल्या सिंधुदुर्गामध्ये ह्या 107 वनस्पती विपुल प्रमाणामध्ये आहेत. आणि त्याच्या फक्त शाश्वत स्वरूपाचा जो वनोपज आहे, म्हणजे त्या वनस्पतीमधलं पानं, खरं म्हणजे नैसर्गिक रंगामध्ये वनस्पतीचं पंचांग सुद्धा वापरलं जातं. म्हणजे त्याचं मूळ, खोड, पानं, फुलं आणि फळं अशा प्रकारचे अवयव वापरले जातात. पण आमचा उद्देश असा होता की कारण सेकंड फेज मध्ये आम्हाला इंडिया कॅनडा एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी मधून अर्थसहाय्य मिळालं होतं आणि ते सुद्धा मिनिस्ट्रीसाठीचा प्रकल्प आम्ही करत होतो. तर मोस्ट सस्टेनेबल प्लांट पार्ट्स म्हणजे जो शाश्वत स्वरूपामध्ये सतत आणि तहयात पद्धतीने आपल्याला जो घेता येऊ शकेल अशा प्रकारचा वनस्पतीचा भाग म्हणजे पानं, फुलं किंवा फळं. आता याच्यामध्ये फुलं आम्ही ड्रॉप केली, कारण फुलं हे कुठल्या तरी कीटकाचं अन्न आहे. कारण भविष्यामध्ये जर फॉरेस्ट रिजनरेशन व्हायचं असेल तर आपल्याला फुलं घेऊन चालणार नाही, म्हणून मग फुलं हे ड्रॉप केली. आणि फळं ही काही वेळा पक्षी किंवा प्राणी खातात, तर बऱ्याच वेळा काही फळं ही नॉन एडिबल असल्यामुळे ती आम्ही नैसर्गिक रंग निर्मितीमध्ये घ्यायचं ठरवलं. आणि त्याच्यामधलं एक महत्वाचं फळ म्हणजे गेळफळ. आणि त्या गेळफळाच्या सालीपासून साधारणपणे आपलं जे हे बदाम आहे, त्या बदामाच्या बाहेरचा जो रंग आहे त्या तशा प्रकारचा रंग गेळफळाच्या सालीतून मिळतो. आणि गेळफळे कुठलाही प्राणी खात नाही, पॉयझनस प्लांट आहे ते, किंवा फळ ते पॉयझनस आहे. आपल्या कोकणामध्ये मासे मारण्यासाठी जे मेण घातलं जातं, त्या मेणामध्ये गेळफळाची साल वापरली जाते, म्हणजे पॉयझनस. पण त्याच्यातून रंग निर्मिती झाली आणि सिल्क वरती तो सुंदर, त्याचं इतकं एक्सप्रेशन चांगलं आहे आणि इतके त्याचे फास्ट रेटिंग, प्रेस्पिरेशन टेस्ट, वॉश फास्टनेस, वेट रब मध्ये तो इतका चांगल्या प्रकारे त्याचे मानांकनामध्ये तो बसला की त्याच्यापासून तयार केलेली पहिली साडी आम्ही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेट दिली होती. तर अशा प्रकारच्या वनस्पतींचे जे अंग आहेत तर ती त्या नैसर्गिक रंगामध्ये वापरली जातात. आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त एक सिलेक्ट केलं की फक्त पानच वनस्पतीची घ्यायची, की कारण काय होतं की काही वेळा आपल्याकडे 2 प्रकारचे वनस्पती पाहायला मिळतात, एक सदाहरित आणि दुसरं निम सदाहरित किंवा डेसिडियस प्रकारामध्ये आपल्याकडे वृक्ष पाहायला मिळतात. डेसिडियस याचा असा अर्थ होतो की त्याची पानं गळून पडतात, आणि गळून पडलेली, खरं म्हणजे हे निसर्ग चक्रामध्ये प्रचंड त्याचं महत्व आहे. कारण गळून पडलेल्या पानांचं ह्युमस तयार होऊन सॉइल मध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी खनिज आहेत किंवा कंटेंट आहेत ते वनस्पतीच्या अंगातले कंटेंट परत जमिनीमध्ये मिळतात आणि ते परत वनस्पतीनं आपल्या उदरभरणासाठी किंवा त्याच्या पूर्ण लाईफसाठी ते वापरले जातात. तर अशा प्रकारची वनस्पतींची पानं किंवा पानं आपण एखादी तोडली तर पणच पानं येतात वनस्पतीला, म्हणून पानं ही मोस्ट सस्टेनेबल प्लांट पार्ट्स म्हणून
पानांचा त्यावेळी आम्ही उपयोग नैसर्गिक रंगनिर्मितीमध्ये केला. आणि त्याच्यामुळे ह्या प्रकल्पामध्ये माझं एक उद्दिष्ट होतं की सामान्यातला सामान्य माणूस या प्रकल्पामध्ये जोडला गेला पाहिजे. ज्यावेळी युनिटची निर्मिती झाली आणि ज्यावेळी काम सुरू झालं त्यावेळी आम्ही बचत गटानं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. 2 बचत गट होते चौकुळ मधले, एक गणेश स्वयंसहायता महिला बचत गट आणि नवनाथ तरुण मित्र मंडळ बचत गट. आणि त्या बचत गटातल्या महिलांना ह्या प्रकल्पामध्ये सामावून घेतलं होतं. त्यांना सगळं ब्रीफ केलं होतं आणि त्यांच्याकडून अपेक्षा होती की फक्त वनस्पती पानांचं संकलन त्यांनी करून द्यायचं आहे आणि संकलनाच्या मोबदल्यामध्ये त्यांना प्रकल्पाच्या अर्थसहाय्यातून गॅस कनेक्शन फ्री दिले होते, ओटे बांधून दिले होते त्यांना. आणि फक्त जे पानं गोळा करतील त्या पानांच्या मोबदल्यामध्ये पैसे डायरेक्ट न देता त्यांना एलपीजी सिलेंडर द्यायचं. कारण माझा एक मानस होता की शक्यतो वन ही सुरक्षित राहिली पाहिजेत, संवर्धित राहिली पाहिजे आणि त्याच्यामधून रिसोर्स आपल्याला तहआयात पद्धतीने घेता आला पाहिजे की जेणेकरून आपली जंगलही तशीच राहतील आणि आपल्याला त्याच्यातून बेनिफिट मिळेल, अर्थार्जन सुद्धा होईल आणि आपल्याला एक चांगला उद्योग सस्टेनेबल बेसिसवरती उद्योग करता येऊ शकेल. अशा प्रकारच्या कामांतर्गत त्या बचत गटाच्या महिलांना वनस्पती पानांचं संकलन कसं करायचं, वनस्पती कोणत्या, कशा ओळखायच्या, या सगळ्याचं मार्गदर्शन फील्डवरती दिलं गेलं आणि त्या महिलांच्या माध्यमातून वनस्पती पानांचं संकलन केलं जायचं, ड्राय केलं जायचं, त्यांचं वजन त्यांच्या समोर घेतलं जायचं आणि त्यांच्या रजिस्टरमध्ये त्यांच्या वनस्पती पानांच्या वजनाचं नोंदणीकरण केलं जायचं. आणि 1 किलो सुकलेला 1 किलो पानाला 7 रुपये हे स्ट्रेट कस्टमरला द्यायचे आणि 2 रुपये बचत गटाच्या खात्यावरती बचताच्या स्ट्रेंथनिंगसाठी किंवा इतर जर उद्योग त्यांनी करायचे असतील तर त्याच्यासाठी 2 रुपये अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन होतं. आणि 5 रुपये प्रमाणे साधारणपणे त्याने 350 रुपयाचा पाला दिला की त्यांना एक कुपन दिलं जायचं आणि ते कुपन त्यांनी गॅस एजन्सीला दिलं की गॅस एजन्सी त्यांना सिलेंडर द्यायची. तर अशा प्रकारचं हे सेटिंग करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने 3 वर्ष सिंधुदुर्गामध्ये हे काम चाललं. आणि त्याची जी पेरेंट संस्था होती म्हणजे एनजीओ होतं तर पंजाब दरी विबर्स म्हणून एक संस्था होती, त्या संस्थेने हा प्रकल्प आणला होता. त्याची सहयोगी संस्था नॅचरल डाय रिसोर्सेस म्हणून होती. तर अशा पद्धतीने तो प्रकल्प सिंधुदुर्गामध्ये राबवला गेला. आजही अस्तित्वात तो प्रकल्प आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये 20-22 कुटुंब म्हणजे गेले 2004 पासून ते आजपर्यंत ते कुटुंब आपला उदरनिर्वाह किंवा त्यांना नोकरी आहे तिथे आणि ते कार्य चालू आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं काम त्यावेळी केलं गेलं आणि आत्ताही चालू आहे. 107 वनस्पती ज्या मी मगाशी म्हटलं तर त्याच्यापैकी 16 वनस्पती ह्या आम्ही खरं म्हणजे सिंधुदुर्गामधून त्याचं संकलन करण्यासाठी निवडल्या होत्या की ज्याच्यामधून चांगले रंग मिळत होते. तर त्या वनस्पतीपैकी हेळू एक वनस्पती आहे, हिरडा आहे, बेहडा आहे, तिवटी आहे, काळिंद्रीन आहे, पायर आहे, पेरू आहे, आंजण आहे, रानतूर आहे, नीळ आहे, मंजिष्टा, उंबर, शेवरा, पुई, धायटी, उक्षी, टाकाळा, रानमोडी, अमृता म्हणजे नरक्या, आता मी बोलणार आहे अमृत्यावरती, मिरझोळ, अडुळसा, नांद्रुक, खांडवेल आणि गेळफळ अशा प्रकारच्या ह्या वनस्पती होत्या. आणि त्याच्यापैकी 16 वनस्पती म्हणजे आम्ही त्याच्यातल्या जास्त करून 16 वनस्पतीवरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं आणि 16 वनस्पतीचं संकलन बचत गटांच्या माध्यमातून करून 100% जंगलतोड थांबवली होती. म्हणजे काय होतं की आमच्या चौकुळ भागामध्ये जळणासाठी लाकडाची जंगलतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि म्हणून लोक जंगलतोड करू नये म्हणून त्याने एलपीजी सिलेंडर दिले होते. म्हणजे 2004 सालातली ही घटना, आज आपलं शासन आता लोकांना गॅस द्यायला लागलंय. म्हणजे 2004 सालामध्ये आम्ही जी अभिनव योजना आणली ती आज सरकार राबवतं असं मी म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि त्या माध्यमातून एलपीजी लोकांना दिल्यामुळे ज्या लोकांना कधी एलपीजी माहिती नव्हता, ज्या बिचाऱ्यांना कठ्ठा ओटा माहित नव्हता, तर त्या लोकांनी त्यांच्या वनस्पती पानांच्या संकलनातून कुकर्स खरेदी केले, मिक्सर्स खरेदी केले आणि त्याच्यामुळे त्यांचा वेळ खूप वाचायला लागला. आणि मग त्यांची आमच्याकडे सतत विचारणा असायची की सर आम्ही एवढं आता हे केलं आणि आम्हाला वेळ आमच्याकडे कुठलं तुम्ही देऊ शकाल. आणि मग आम्ही असं ठरवलं की ह्या लोकांना नर्सरी ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवावं. वनस्पती पानांचं संकलन तर आहेच आहे आणि ते वनस्पती पानांचं संकलन फक्त 1 तास करायचं असं टार्गेट होतं. दिवसभर करायचं नाही. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी ऊन पडतं त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये पानांचं संकलन करायचं,
तासाभरामध्ये घरी यायचं, ती पानं सुकत ठेवायची उन्हामध्ये आणि नंतर बाकीचं काम करायचं. मग नर्सरीची कामं दिली होती लोकांना. नर्सरीमध्ये पिशव्या भरणे, झाडांच्या बिया गोळा करणे, रोपं तयार करणे, देखभाल करणे आणि लागवड अशा प्रकारचं काम दिलं होतं बचत गटाच्या महिलांना. त्याच्या व्यतिरिक्त काम आणखी एक आम्ही दिलं होतं की आम्हाला जो हिरडा लागायचा नैसर्गिक रंगनिर्मितीमध्ये मॉडरेटिंगसाठी, तो हिरडा आम्ही ट्रेडर कडून विकत घ्यायचो आणि तो फोडायला मशीनवरती आम्हाला सहज शक्य झालं असतं आणि अगदी कमी वेळामध्ये तो आम्ही फोडला असता. पण मी अशी अट घातली की नाही, हा मशीनवरती फोडला तर लोकांना रोजगार कमी पडेल, त्याच्यामुळे तो लोकांना तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. आणि मग आम्ही मॅन्युअली लोकांकडून तो हिरडा फोडून घ्यायचो आणि त्यांनी फोडलेल्या हिरड्याला आम्ही एक ठराविक दर द्यायचो. म्हणजे आम्ही तो दर सुद्धा कसा ठरवला की आमच्या चौकळमध्ये एक प्रथा आहे, दिवस मजुरीने जर एखादं काम करायचं असेल तर आमच्या मंदिरामध्ये सगळे दर ठरवले जातात गावच्या समोर आणि गाव सगळे दर ठरवतो. तर कुठल्याही प्रकारच्या दरामध्ये तफावत न करता गावाने ठरवून दिलेले दर, दिवसा मजुरीने समजा महिलाला अमुक असेल, पुरुषाला अमुक असेल, तर त्याप्रमाणे त्यांना दर देऊन तो हिरडा फोडून घेऊन आम्ही ते पैसे त्यांच्या स्ट्रेट अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचो. अशा प्रकारे लोकांना आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. म्हणजे 3 वर्ष सतत लोकांना रोजगार ह्याच्यामधून मिळत गेला. प्लस नुसतं ह्या रोजगारावरती थांबलो नाही, तर माझा उद्देश असा होता की ह्या नैसर्गिक रंगनिर्मितीच्या प्रकल्पांतर्गत लोकांना नॅचरल डाईंग कसं करायचं हे पण समजलं पाहिजे, ह्याची पण टेक्नॉलॉजी लोकांना मिळाली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून DRDAच्या अंतर्गत आम्ही महिला बचत गटांना एक प्रशिक्षण दिलं. मग त्या प्रशिक्षणामध्ये डाईंग कसं करायचं, कशा प्रमाणामध्ये डाय पावडर घेतली पाहिजे आणि त्याचं कशा पद्धतीने डाईंग करायचं ह्याचं प्रशिक्षण दिलं. मग त्याच्यामध्ये ब्लॉक प्रिंटिंग आलं, बटिक आलं, टाय अँड डाय आलं. तर अशा प्रकारचं किंवा यान डाय कसं करायचं, फॅब्रिक्स डाय कसं करायचं, ह्याचं पूर्णपणे त्यांना हॉट डाईंग प्रोसेस कशी आहे, कोल्ड डाईंग प्रोसेस कशी आहे, त्याच्यामध्ये कुठलं केलं जातं, तर ह्या सगळ्या बाबतचं 1 दिवसाचं व्यवस्थित प्रशिक्षण त्यांना दिलं. आणि त्या प्रशिक्षणांतर्गत त्याने जे तयार केलेलं कापड होतं ते आम्ही DRDAच्या ऑफिसला भेट म्हणून दिलं की तिथल्या कर्मचाऱ्यांना बाबा हे सिंधुदुर्ग मधलं मॅन्युफॅक्चर केलेलं कापड आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून दिलं. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, तर पूर्वी आपल्याकडे सिंधुदुर्गामध्ये, कणकवलीमध्ये, कुडाळमध्ये आणि सावंतवाडी ह्या भागामध्ये आणि वेंगुर्ला ह्या भागामध्ये हातमाग होते. तर म्हटलं हे कापड सुद्धा इथेच विणलं गेलं पाहिजे. म्हणजे कलेक्शन, डाईंग आणि विविंग आणि मार्केटिंग ह्या ज्या 4 व्यवस्था आहेत, ह्या 4 व्यवस्था जर इथेच जर कार्यान्वित झाल्या तर आपल्याला बाहेर अजिबात जायची गरज भासणार नाही किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाहेर आपणाकडवरती अवलंबून राहावं लागणार नाही. ह्या दृष्टिकोनातून आम्ही विविंगची चाचपणी केली तर होडावड्यामध्ये काही विबर्स हातमाग चालू होते ज्याच्यावरती फक्त पंचा विणला जायचा आणि त्यांचे जे हातमाग होते ते खूप लहान होते. मग आम्ही स्पेशली बेळगावमध्ये भुतलीला जाऊन तिकडच्या हातमागांची पाहणी केली, कारण तिथे बऱ्याच प्रमाणामध्ये खादीचं विणकाम केलं जातं. आपले जे विणला जातो. तर तिथलं आम्ही काम बघितलं. मी स्वतः हातमागावरती बसून एक अर्धा मीटर कापड विणलेलं आहे. तर तिथले हातमाग आम्ही बघून मग आम्ही म्हणजे लाकडी हातमागाची ऑर्डर देऊन होडावड्यामधल्या 2 लोकांना आम्ही हातमाग घेऊन दिले आणि त्यांना माणसं त्यानंतर शर्टिंगचं कापड विणायला लागले, नॅचरल डाय झालेलं. म्हणजे इतकी उत्कृष्ट आपण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. म्हणजे डाईंग पासून ते विविंग पर्यंत फिनिश गुड जो प्रॉडक्ट आहे तो निर्माण सिंधुदुर्गमध्येच झाला पाहिजे अशा पद्धतीने ते काम झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे काम करत असतानाच ह्या प्रकल्पाअंतर्गत म्हणजे समजा डाईंग आपण केलं तर डाईंग केल्यानंतर तर ह्याच्यामधलं जे वेस्ट बाहेर पडतं. म्हणजे आता कसं होतं की यान किंवा फॅब्रिक्स आपण वॉश करतो, त्याच्यानंतर त्याचं डिगमिंग करावं लागतं, नंतर त्याला बायोस्कावरची ट्रीटमेंट द्यावी लागते, त्याच्यानंतर त्याला मॉडर्निंग करायला लागेल. मॉडर्निंग केल्यानंतर त्याला मग डाईंग करायला पाहिजे, पुन्हा वॉशिंग आलं, लाईट फास्टनेस आलं, वेट रब आलं, प्रेस्पिरेशन टेस्ट आलं. ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधून एकदा ते कापड किंवा एकदा ते यान गेलं की पुढची जी प्रोसेस येते ती विविंग. आणि हे सगळं करत असताना त्याच्यामधलं जे वेस्ट आहे म्हणजे पाणी आहे, सोप आहे, डाय पावडर आहे, तर त्याचं काय करायचं. तर त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट एक आम्ही व्यवस्था केली होती की इफ्लुएंट ट्रीटमेंट. जे वेस्ट बाहेर पडतं त्याच्यावरती इफ्लुएंट ट्रीटमेंट देऊन त्याच्यामधून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते ऍग्रिकल्चरल यूज म्हणून बाहेर पडलं पाहिजे. अशा प्रकारचं जे पाणी तिथं आमच्या त्या युनिटमध्ये आम्ही इफ्लुएंट ट्रीटमेंट देऊन
पाणी जे बाहेर पडायचं, कारण डाळिंगला पाणी भरपूर लागतं आणि ते पाणी ऍग्रिकल्चरला युज करायचं आणि त्या पाण्यावरती आम्ही हे सेंद्रिय शेती केली होती. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही भात केलं, भाज्या केल्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या, अगदी कॅबेज पासून फ्लावर पर्यंत सगळ्या भाज्या केल्या, गाजर केले, भेंडी तर आमच्याकडे आम्हाला म्हणजे काढायला सुद्धा उसण मिळायचं नाही इतक्या भेंडीचं उत्पादन उन्हाळ्यामध्ये आम्ही केलं होतं. तर अशा प्रकारे ह्या नॅचरल डाईंगच्या ह्याच्यामध्ये हे पूरक उद्योग आपल्याला मिळू शकतात. आता ह्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे की ह्याच्या वेस्ट वरती ते जे वेस्ट बाहेर पडतं ते ऑर्गॅनिक खत म्हणून आपण शेतीला देऊ शकतो. इतकं म्हणजे एका गुंठ्यामध्ये मी 40 किलो भात काढलेला आहे ह्या ऑर्गॅनिक खत वापरून. म्हणजे साधारणपणे 40-45 किलो भाताची आपली रेंज आहे, पण 80 किलो भात येतं. म्हणजे ह्याचं आपल्याला खूप मोठं महत्वाचा पार्ट असा आहे की हे जे आपण नैसर्गिक रंगनिर्मितीचे जे वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतीमध्ये आपल्याला बेसिक 3 कलर मिळाले होते. एक म्हणजे लाल हा मंजिष्ठाचा खोड आणि मुळापासून मिळतो. पिवळा रंग हा हेळूपासून मिळतो आणि निळा रंग हा निळीपासून मिळतो. आता हे बेसिक 3 कलर एकदा आपल्या हातात आले की ब्लेंडिंग मध्ये आपल्याला कित्येक शेड तयार करता येतात. व्यतिरिक्त बऱ्याचशा वनस्पती अशा आहेत की त्याच्यापासून आपल्याला ब्राऊन कलर सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे साधारणपणे तुम्हाला सांगायचं झालं तर निळ वनस्पतीपासून आपल्याला निळा रंग मिळतो, मंजिष्ठाच्या वनस्पतीच्या खोड आणि मुळापासून लाल रंग मिळतो, हेळू, धायटी, अडुळसा, कुंभा, आंजण ह्या वनस्पतीपासून पिवळा रंग मिळतो. त्याच्यानंतर शेवरा आहे त्याच्यातून आपल्याला ब्राऊन रंग मिळतो. म्हणजे ह्या सगळ्या वनस्पती आपल्या सिंधुदुर्गामध्ये उपलब्ध होणार आहेत किंवा अगदी. आणि ह्या जर वनस्पतींचं कल्टिव्हेशन करायचं झालं तर अतिशय कमी देखभालीचा खर्च होतो आणि त्याच्यामुळे ह्या जंगली वनस्पती आहेत त्याला कुठल्या प्रकारच्या प्राण्यांची अजिबात भीती नाही. त्याच्यामुळे ही लागवड एक करून आपल्याला तो एक व्यवसाय दृष्टिकोन आपल्याला ठेवता येतो. निळीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला मला सांगायला असं आवडेल की बांगलादेशमध्ये निळीचे मोठ्या प्रमाणावरती लागवड आहे आणि आमच्या प्रकल्पाला निळचे फिरायला लागले की निळीची झाडं आपल्याकडे जंगलामध्ये कुठेतरी अशी दुर्मिळ दिसतात. तर ती लागवड केली तर मग आम्ही तिथलेच बिये गोळा करून आम्ही लागवड आमच्या मधून आम्ही निळचं उत्पादन घेतलं आणि त्याच्यापासून केक तयार केला. म्हणजे साधारणपणे कसं होतं की आपल्याकडे पावसाळी भात शेती केल्यानंतर नोव्हेंबर नंतर आपल्या भाताची खाचरं ही सगळी कोकणामधली रिकामी असतात. खाचरामध्ये साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असं 3 महिन्याचं एक पीक, त्याच्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असं 3 महिन्याचं दुसरं पीक, अशी 2 निळीची जर पिकं घेतलीत तर पुन्हा ती जमीन म्हणजे निळ हे द्विदल वनस्पती आहे. त्याच्यामुळे त्याच्या मुळाच्या गाठींवरती बॅक्टेरिया असतात, रायझोबियम बॅक्टेरिया असतात किंवा रायझोबॅक्टेरियाचे किंवा रूट नोड्युल्स असतात आणि त्या रूट नोड्युल्स मध्ये नायट्रोजन फिक्सिंग करणारे बॅक्टेरिया असतात आणि त्याच्यामुळे हे बॅक्टेरिया जमिनीतलं नत्राचं प्रमाण वाढवतात. आणि अशा द्विदल पीक घेतलेल्या जमिनीमध्ये जर पुढच्या वर्षी जर एकदल पीक घेतलं तर अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्याच्यातून पीक मिळू शकतं. तर हा प्रयोग झाला होता आपल्याकडे. तर अशा प्रकारचं जर कल्टिव्हेशन आपण सिंधुदुर्गामध्ये करू शकलो, म्हणजे रिकाम्या जमिनीमध्ये जर आत्ता आपल्याकडे जर पाण्याची उपलब्ध असेल तर तो एक आपल्याला फार मोठा उद्योग मिळू शकतो की ज्याच्यापासून आपण त्या पानांपासून निळचे केक करून ते केक आपण म्हणजे अशा प्रकारचा हा आपल्याला ही लिंक डेव्हलप करता येते. आता हे आपण आहे त्या रिसोर्सवर अवलंबून न राहता आपण आपला रिसोर्स डेव्हलप करण्याच्या माध्यमातून जर प्रत्येक वनस्पतीचं कल्टिव्हेशन जर केलं तर त्या कल्टिव्हेशनच्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते आणि त्याच्यामुळे जी जमिनी असतील त्या जमिनी त्याच्यामध्ये अशा नैसर्गिक रंगनिर्मिती देणाऱ्या ज्या वनस्पतींची जर आपण लागवड केली तर माझ्या माहितीप्रमाणे तो एक चांगल्या प्रकारचा उद्योग आपल्या कोकणामध्ये मिळू शकतो. म्हणजे मला वाटतं की कोकणामध्ये राहून सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला आपलं अर्थार्जन करता येऊ शकतं, इतकी त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. म्हणजे एक तर नुसतं निळ जरी लागवड केली तर त्याला देखभालीचा खर्च फक्त तुम्ही रोप म्हणजे बी पेरणं आणि त्याच्यातलं तण काढून टाकणं ह्याच्या पलीकडे पाणी देण्यापलीकडे दुसरा त्याला काहीही खर्च नाहीये. बरं, निळच्या वनस्पतीला कुठलाही प्राणी म्हणजे शेळी नाही, गाय नाही किंवा म्हैस नाही तोंड सुद्धा लावत नाही, कारण त्याच्या पानांवरती बारीक हेअर्स असतात आणि त्याच्यामुळे इरिटेशन होतं, त्यामुळे ते अजिबात हे करत नाही, तोंड पण लावत नाही. त्यामुळे अजिबात
कुठल्याही प्राण्यांपासून त्याला धोका नाही, त्याच्यामुळे बिनधास्त आपल्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येऊ शकतं. बरं, ह्याच्या काट्या कुठ्या राहतात, त्या जळण्यासाठी आपल्याला वापरता येतात. आणि मुळं त्याची तशीच ठेवून जर जमीन नांगरली तर त्याच्या मुळांवरती असणारे जे रूट नोड्यूल्स असतात तर ते नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जमिनीमध्ये ब्लॉक करत असताना मिसळले तर जमिनीमधलं नत्राचं प्रमाण वाढेल आणि जमीन अतिशय रिच होईल. म्हणजे दुसरं पीक तिथे घेताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं खत वगैरे वापरायची गरज भासणार नाही. आता हे बेसिक 3 कलर मी सांगितले. महत्वाचा दुसरा एक जो रंग तो आयर्न आणि विनिगरच्या माध्यमातून केला जातो. म्हणजे आपलं जे भंगारमधलं लोखंड म्हणजे चांगलं लोखंड, तर ते जाळून आयर्न विनिगरच्या सोल्युशन मध्ये डीप करून ठेवलं तर त्याच्यापासून येणारा अर्क आहे तो ब्लॅक डाय म्हणून वापरला जातो. तर अशा प्रकारे. आणि बरं, हे सगळं करत असताना नॅचरल डाय करत असताना मधली एक प्रोसेस आहे ती डाय लेवलिंग करावं लागतं. आता डाय लेवलिंग करत असताना, कारण तो कुठेतरी घुसतो, काही ठिकाणी घुसत नाही, मग त्याला लेवलिंग करण्यासाठी म्हणजे कल्पना सुद्धा करणार नाही तुम्ही, अशा प्रकारचं एक रिसोर्स तिथे वापरला जातो. आणि तो रिसोर्स म्हणजे गाईचं ताजं शेण, त्याच्यामध्ये फॉस्फरस असतो. तर गाईचं ताजं शेणची सुद्धा ह्या नॅचरल डाय प्रकल्पामध्ये किंवा ऍक्टिव्हिटीमध्ये फार मोठं महत्व आहे. आणि ताजं शेण त्या लेवलिंगसाठी वापरलं जातं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नॅचरल डाय जर आपण एकदा इथे सुरुवात केली तर आपल्याला म्हणजे नॅचरल डाईंगचं काम तर आहेच, कापडाचं मार्केटिंग आहेच, डाईंगचं आहेच, म्हणजे हे सगळ्या उद्योगाबरोबरच आपल्याला हातमागाचा म्हणजे विणकामाचा एक उद्योग मिळू शकतो. त्याच्यानंतर नर्सरी डेव्हलप करून वेगवेगळ्या नॅचरल डाय रोपा म्हणजे वनस्पतींची नर्सरी करून त्याची रोपं विक्रीचा उद्योग मिळू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पूरक उद्योग म्हणून गाई की ज्याच्या माध्यमातून आपल्याला शेण त्या नॅचरल डायला ताजं शेण पुरवता येईल आणि ते सुद्धा विकत आपण पुरवू शकतो, जेणेकरून शेणाच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळू शकतो. आज आपल्या कोकणामध्ये गावठी गाई दिसणं दुरापास्त झालेलं आहे. जर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी जर घराघरामध्ये जर झाली तर अशा प्रकारच्या पूरक उद्योगांना त्याची साथ मिळेल आणि जेणेकरून हा उद्योग घराघरापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब अशी सांगायची आहे मला की नीळचं ज्यावेळी आपण वॅट तयार करतो, म्हणजे नीळमध्ये ज्यावेळी डाय तयार करतो आणि त्याच्यामध्ये वस्त्र किंवा आपण यान डाय करत असतो, तर त्याच्यासाठी त्या इंडिगो फर्मेंटेशन करून त्याचा जे फीड असतं त्या फीडसाठी टाकाळ्याचं बी लागतं. म्हणजे आपण प्रोटीनेशियस कुठलंही द्विदल धान्य त्याला देऊ शकतो, पण तिथे आपल्याला पैसा खर्च करायचा नाही. तर अगदी कमी पैशामध्ये किंवा कमी खर्चामध्ये जर आपल्याला हे करायचं तर आपल्या कोकणामध्ये टाकाळा अतोनात सगळीकडे उगवतो. त्याची बी गोळा करून त्याची पावडर करून ते इंडिगो वॅट मध्ये टाकले तर त्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत त्या प्रोटीनवरती गुजरण आपली करतील आणि तो जो वॅट आहे ना तो जिवंत राहील. आणि तो वॅट जिवंत राहिला तरच आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं डाईंग करता येऊ शकतं. म्हणजे हे नीळचं जे डाईंग आहे ते कोल्ड डाईंग आहे आणि वनस्पती पानांपासून जे डाईंग केलं जातं ते हॉट डाईंग प्रोसेसने कराव्या लागतं. 2 प्रकारच्या डाईंग मध्ये आपण इथे केलेले आहेत आणि त्या अगदी सोयीस्कर आहे. बरं, हे डाईंग करत असताना ज्यावेळी आपण ते डाय उकळतो तर त्याच्यासाठी स्पेशल चुले बनवावे लागतात, स्पेशल भांडी लागतात. म्हणजे पूर्वी मातीच्या भांड्यामध्ये करायचे, आता मातीची भांडी करणं थोडंसं म्हणजे आपल्याला वापराच्या दृष्टीने थोडंसं धोक्याचं वाटतं. तर स्टेनलेस स्टीलचा आम्ही ती भांडी वगैरे वापरली होती. तर स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा म्हणजे एक स्पेशल टाईपचा SS टाईप येतो, त्या टाईप मधली त्याची भांडी बनवावी लागतात. त्यासाठी चुला सुद्धा तयार करणं म्हणजे निर्धूर चूल आणि इफिशियंट चुले बनवण्याचं एक प्रशिक्षण देऊन आपण लोकांना चुले कसे बनवले जातात व कसे बनवतात आणि कशा प्रकारे त्याचं इफिशियन्सी आपल्याला देता येईल, तर अशा पद्धतीने चुले बनवण्याचा सुद्धा एक व्यवसाय ह्याच्यामध्ये मिळू शकतो. म्हणजे इतकी सगळी ह्याची व्याप्ती आहे. म्हणजे हे सगळं करत असताना कृषीशी निगडीत हे असल्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा ह्याच्या बरोबरीने आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर चुले आपल्याला बनवण्याचं प्रशिक्षण लोकांना देऊन आपण त्याच्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून त्यांना उद्योग देऊ शकतो. आणि हे सगळं पूर्ण ही जर आपण नैसर्गिक रंगनिर्मितीची जर आपण पूर्ण प्रकल्प जर इथे करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला डाईंग डिझायनिंग म्हणजे कापडाचं सुद्धा डिझायनिंग एक स्पेशल काम आहे. तर डाईंग हे झालंच, डिझायनिंग आहे, कापडाचं मार्केटिंग आहे, नैसर्गिक शेती, नर्सरी उद्योग, लागवड तंत्रज्ञान, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस इत्यादी सारखे कोर्सेस सुद्धा निर्माण करता येऊ शकतात सिंधुदुर्गसाठी, जेणेकरून
उद्योगावर आधारित कोर्सेस जर निर्माण केले तर आज तरुणांचा ओढा तिकडे वाढेल आणि आपला जो तरुण भरकटतोय तो अशा उद्योगामध्ये जर इन्व्हॉल्व्ह झाला तर कदाचित मला असं वाटतं की सिंधुदुर्गातल्या तरुणांना बाहेर जावं लागणार नाही, तर इथल्या इथे तो आपलं रोजगार निर्मिती करू शकेल. आणि जेणेकरून त्याने एकदा जर रोजगार निर्मिती ह्या माध्यमातून केली तर मला वाटतं की इथलं दरडोई उत्पन्न हे वाढल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आपण नुसतं दरडोई उत्पन्न वाढण्याची नुसत्या वल्गना करतो, तर आहे त्या रिसोर्सवरती आपण अवलंबून न राहता तर त्याच्यासाठी क्रिएटिव्ह काहीतरी काम केलं तर माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्गामधलं दरडोई उत्पन्न ज्यावेळी आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळी प्रत्येक घरामधलं उत्पन्न कसं वाढेल, निर्मिती प्रकल्प घराघरापर्यंत कसा जाईल, प्रत्येक घरामध्ये ह्याचं काम कसं केलं जाईल, हे जर आपण मनात आणलं तर माझ्या माहितीप्रमाणे हे काही कठीण नाहीये. आणि मला वाटतं सिंधुदुर्ग सुजलाम सुफलाम व्हायला अजिबात अडचण येणार नाही. आणि ह्याचं प्राथमिक स्वरूपातली चर्चा माझी सचिन देसाईंबरोबर, संदीप राणेंबरोबर झालेली आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर आम्ही ह्या बाबतीतलं एक पाऊल उचलू. कारण गेले 3 वर्ष आपले माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर माझ्या मागे लागले होते की हा प्रकल्प आपण करू, पण कुठल्या एका थर्ड पार्टीला घेऊन हा प्रकल्प मला तरी करायचा नाही, मला इंटरेस्ट नाही. मला माझ्या सिंधुदुर्गातली माणसं ज्यांच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि प्रचंड पोटॅन्शियल आहे तर त्या लोकांना घेऊन त्यांच्या माध्यमातून घराघरामध्ये हा उद्योग कसा जाईल हे माझं उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टाप्रमाणे आम्ही सचिन देसाई, संदीपजी राणे आणि मी आणि आमचे सगळे सहकारी मंडळी आहेत ह्याच्यावरती चर्चा करतो आहोत आम्ही. आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही लवकरच एक मॉडेल सिंधुदुर्गसाठी रोजगार निर्मितीचं केंद्र आणि ते सुद्धा इको फ्रेंडली, कुठल्या प्रकारचं पर्यावरणाला हानी न पोचवणार, पर्यावरण रक्षण करणारं, पर्यावरण जर टिकलं तरच आपला सिंधुदुर्ग सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. आणि त्याप्रमाणे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी जर आपण लवकरात लवकर राबवू असं मला विश्वास वाटतो. आपल्या सर्वांची जर साथ मिळालीच तर आपण हा लवकरात लवकर कार्यान्वित करून जेणेकरून आपल्याला ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये चांगल्या प्रकारचं पोटेन्शियल आपल्याला देता येईल आणि इथल्या मुलांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करता येईल की जेणेकरून कुठल्याही प्रकारे शहरी भागामध्ये जायची गरज भासणार नाही. अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. दुसरा भाग जो आहे ज्याच्यावरती मी अगदी थोडक्यात बोलणार आहे, मी तुमचा जास्त वेळ पण घेणार नाही. आपल्या कोकणामध्ये साधारणपणे ज्या वनस्पतींची आपण जर हे केली माहिती घेतली तर 2200+ वनस्पतींच्या प्रजाती आहेत. आणि ह्या प्रजातींमध्ये बरेचशा वनस्पती अशा आहे की त्याची फळं म्हणजे बालपणी आम्ही खाल्लेली आहेत, आता खातो गेल्यानंतर फील्ड ट्रिपला, आणि काही वेळा आपण ती दुर्लक्षित आहेत फळं. तर अशा प्रकारचे फळांवरती जर चांगल्या प्रकारची प्रोसेसिंग केली आणि फळांपासून जर प्रॉडक्ट निर्माण झाले तर मला वाटतं की सिंधुदुर्गामध्ये, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सिंधुदुर्गामधल्या चारोळी जी आहे किंवा चार आहे तर त्याची फळं अशीच वाया जात आहेत. आज चारोळीचा रेट 1500 ते 2000 रुपये किलोचा आहे आणि आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये ही झाड आहेत. आणि त्या झाडावरती माझ्या माहितीप्रमाणे ते दुर्लक्षितच झाड आहे आपल्याकडे. आपण फक्त काजूवरती, आंब्यावरती कॉन्सन्ट्रेट केलंय आणि आपला हा निसर्गाचा जो ठेवा आहे त्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. तर अशा प्रकारच्या रिसोर्सेस मध्ये जांभळं आहेत आपल्याकडची, भेडस आहे, करवंद आहेत. रेडे करवंद हे आमच्या आंबोली, चौकुळ आणि गेळे ह्या पट्ट्यामध्ये मिळतं, मोठं करवंद आहे आणि ते लोणच्यासाठी अतिशय उत्कृष्ट, कारण ते पिकतं जुलै महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस असल्यामुळे त्याच्यामध्ये किडे पडतात, म्हणजे पिकलेलं फळ ते खाण्याचं काहीच उपयोग नाहीये. तर त्यापेक्षा त्याचं जर लोणच्यामध्ये, म्हणजे मध्यंतरी आमच्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत लुपिन फाउंडेशनने चौकुळमध्ये लोकांना ह्याच्या करवंदाच्या लोणच्याचं प्रशिक्षण दिलं होतं, लोक त्यावेळी करायची. पण काय होतं की त्याचं मार्केटिंग कुठेतरी लोकांना मिळालं पाहिजे. मार्केटिंग लोकांना कुठेतरी व्यवस्थित जर मिळालं तर ते सतत करतील. तर अशा प्रकारे ह्याचं रेडे करवंदाचं लोणचं करता येतं. रायवळ आंबे आपल्याकडे 2 प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत आपल्याकडे. म्हणजे मला वाटतं आपण फक्त आंब्याचा विचार केला तर बरेच लोक मग हापूस आहे, पायरी आहे, मानपूर आहे, केशर आहे, सिंधू आहे, अशा प्रकारचे नाव. पण आपल्या कोकणामध्ये ओरिजिनल आंब्याची जी जिनोटाईप आहे, मँजिफेरा इंडिका आणि मँजिफेरा सिल्वेटिका, अतिशय दुर्मिळ होत चाललेले हे आंबे आहेत. म्हणजे त्याला आपण न्हाई ढॉक सुद्धा म्हणतो किंवा ढोकाळे आंबे म्हणतो किंवा काही भागामध्ये त्याला घोट असं म्हणतात. कारण तो पिकलेला आंबा हातात धरायची गरज भासताना नाही, तो तोंडामध्ये चगळूनच तो बाहेर टाकायचा, इतकी सुंदर चव आंब्या. रायवळ आंब्याचं मार्केटिंग चांगलं करता येऊ शकते, त्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट बनवता येतात. चार आहे, धावशी आहे, निसलबुंडी आहे, चुरणा किंवा आता तोरणी, आपल्याकडे तोरणं लागलेली आहेत ती आहेत,
आणि ती नाशिवंत आहेत, तर त्याला चांगल्या प्रकारे सुकवून त्याच्यावरती काय प्रक्रिया करून त्याचा काय प्रॉडक्ट करता येतो का, तर हे सुद्धा आता आपल्या तरुणांनी इकडे वळलं पाहिजे. जंगली पेरू आहेत आमच्या भागामध्ये, जंगली पेरू अतोनात आहेत, जी आता वाया जात आहेत. कडीपत्ता फळे, मला वाटतं कडीपत्ता फक्त आपण आमटीच्या फोडणीसाठी वापरतो, पण त्याची फळं कधी कोणी खाल्ली असतील मला माहित नाही. पण आम्ही आता मे महिन्यामध्ये ज्यावेळी फील्ड ट्रिपला जातो त्यावेळी मिळालेली फळं आम्ही खाल्ल्याशिवाय सोडत नाही, कारण अतिशय गोड आंबट अशी त्याची चांगली आणि थोडी तुरट असल्यामुळे अतिशय उत्कृष्ट चव आहे. तर ती फळं, आंबेतीची फळं, ओळधोडे, म्हणजे बालपणीतलं आमचे चिक्कू खरं म्हणजे, कारण त्यावेळी आम्हाला चिक्कू मिळतच नव्हते. तर ओळधोडे पिकले की त्याच्या खाली जाऊन किंवा त्याच्या झाडावरती चढून ओळधडे खाणं हा अतिशय आमचा पूर्वीचा बालपणीतला हे होता, खाद्याचा प्रकार होता. ओळधोडे म्हणजे मृग नक्षत्र लागलं की येळू पिकतात आणि त्यावेळी ते खूप चांगले, म्हणजे ते सुद्धा चिक्कू सारखेच लागतात. हिरडा आहे, पेहडा आहे, आवळा आहे, नागोत्र आहेत. नागोत्रा म्हणून जो प्रकार आहे, तर त्याच्या पिकलेल्या फळांपासून जर आंबट तयार केलं किंवा ती सुकून ठेवली तर पावसाळ्यामध्ये फुटी कढी, उत्कृष्ट फुटी कढी त्याची करता येऊ शकते. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आणि चांगले त्याच्यामध्ये अन्न घटक मिळतात आपल्याला. फाको ज्याला आंबाट म्हणतात, ते सुद्धा अशाच प्रकारे फळं त्याची कापून स्लाइस करून सुकवून ते गोळे करून त्याचे ठेवतात आणि पावसाळ्यामध्ये सुकट आणि ह्याची फुटी कढी असं करून कोकणातल्या लोकांचं खाद्य आहे, बऱ्याचशा भागातल्या लोकांचं. गोमेटी आहेत, भेरमाळा आहेत, त्याच्यानंतर मुगीन शेंगा आहेत, उंबर आहेत, त्याच्यानंतर काळिंद्रींची फळं आहेत. गारबी, गारबी मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा असेल, ज्याला गारंबी सुद्धा म्हणतात. गोव्यामध्ये ह्या गारबीच्या बिया भाजून त्याच्यातला आतला गर काढून तो उकळून त्याच्यातलं 3-4 वेळा पाणी उकळून टाकलं जातं आणि त्या गरापासून एक स्वीट डिश केली जाते आणि त्या स्वीट डिशला आपल्या कोकणामध्ये कापं असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या उकळलेल्या जे बिया असतील तर त्या कापायच्या, स्लाइस करायच्या, त्याच्यामध्ये गुळ घालायचं, हळद घालायची आणि जिरं घालायचं आणि वरती किसलेलं ओलं खोबरं घालायचं. उत्कृष्ट डिश होते. गोव्या डिश जर एक वर्षातून एक किडनीचे कुठलेही आजार होत नाहीत. आणि पूर्वी म्हणजे परंपरागत आपल्या जे खाद्य संस्कृती आहे त्याच्यामधला हा भाग आहे आणि अजूनही मी तो जपलेला आहे. म्हणजे प्रतिवर्षी आम्ही मे महिन्यामध्ये ह्या गारबीचे कापाची स्वीट डिश खातोच खातो. त्याच्यानंतर उमळी आहे, एक जिम्नोस्पर्मस प्लांट आहे, जे खरं म्हणजे टेम्परेट रिजन मध्ये असतं, तर आपल्या ह्या ट्रॉपिकल रिजन मध्ये ते फार लाखो वर्षापूर्वी मायग्रेट झालेलं आहे. तर त्याच्या बियांमध्ये खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं, स्टार्च असतं, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स असतात. तर ही फळं आमची बालपणी आम्ही खायचो भाजून. म्हणजे आपली जशी फणसाची बी आपण भाजून खातो, अगदी तसंच ही उमळी भाजून खाता येते. चिरगुट आहे, हासोळी आहेत, वावळो आहे, म्हाळुंगे इत्यादी मुबलक प्रमाणामधले आपले कोकणामधली फळं आहेत की जी आज ज्याच्याकडे कोणीही बघत नाहीये, जी दुर्लक्षित फळं आहेत. आणि ही जर फळं त्याच्यावरती प्रक्रिया करून जर आपण चांगल्या ब्रँड खाली जर मार्केटमध्ये आणली तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या आंब्या काजूच्या बरोबरीने हा आपल्याला रोजगार उपलब्ध करून देणारं एक साधन आहे आणि ज्याचा आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. म्हणजे इतकं पोटेन्शियल आपल्या सिंधुदुर्गमध्ये. यानंतरचा भाग येतो तो रानभाज्यांचा. म्हणजे आज जे पुस्तक माझं प्रेसमध्ये आहे त्याच्यामध्ये 60 रानभाज्या आहेत आणि ह्या रानभाज्या सीझन करमळ आहे, करमळ आहे, गुळवेल आहे, वाघाटी आहे, घोळ आहे, आंबुटी आहे, वडलो दिंडो आहे, कपाळफोडी आहे, आंबाडा आहे, नालगी, रानमुग, कांचन, टाकाळा आहे, मोठा टाकाळा आहे, गारबी आली, त्याच्यामध्ये लाजरी आली. मला वाटतं लाजरीची भाजी कधी कुणी खाल्ली असेल असं मला वाटत नाही. पण एका प्रदर्शनामध्ये मी मालवणला मालवणला एक प्रदर्शन भरलं होतं, बॅरिस्टर नाथपै सेवांगणने आयोजित केलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये मी परीक्षक म्हणून होतो. तर त्या ठिकाणी एका आजीने ह्याची म्हणजे लाजरीची भाजी करून आणली होती. मी टेस्ट केली त्यावेळी मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ती लाजरीची भाजी. तर तिला मी विचारलं ही भाजी कशाची आहे, ते लाजरीची भाजी कशी केली, तर ती सगळी प्रोसेस सांगितलं. एक वाटी मी भाजी, नुसती भाजी खाली, इतकी सुंदर भाजी लागते. आणि दुसरा त्याचा औषधी गुणधर्म असा आहे की ज्या ज्या लोकांना मूळव्याध आहे, त्या मूळव्याध ज्यांना आहे त्यांनी जर लाजरीची भाजी एक 4-5 दिवस खाली तर मला वाटतं मूळव्याधीचा सगळा त्रास त्यांचा निघून जाईल, इतकं त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. त्यानंतर फागला, ज्याला करटोली आपण म्हणतो, नंतर गोमेटी, कडवी भाजी, झारशी आहे,
समुद्री घोळ आहे. समुद्री घोळ ह्या एका घोळीच्या ह्याच्यावरती आमच्या वेंगुर्ल्यातले जो महिला बचत गट आहे, जो खाडीच्या बाजूला स्वामिनी महिला बचत गट, तर त्याच्यावरती किती मोठं मार्केटिंग त्यांचं, म्हणजे त्याच्यापासून जी भजी भाजतात तर लोक तुटून पडतात अक्षरशः. म्हणजे इतकं सगळं पोटेन्शियल आपलं आहे. पण आता फॅसिनेटेड फूड, जंक फूडच्या ऐवजी आपलं प्रॉडक्ट कशा प्रकारे आपल्याला मार्केट करता येईल हे जर आपल्या तरुणांनी जर डोक्यात आणलं तर माझ्या माहितीप्रमाणे तरुणांना बाहेर जायची गरज भासणार नाही. वस्तू किंवा खापरा म्हणतात, तोंडा, पेंढरा, गोजीब किंवा हस्तिपद म्हणतात त्याला, पाथरी नावाची भाजी आपल्याकडे मिळते, आराडा, कुडा, शिदोदी, सोनारवेल, फांजी किंवा फासवेल म्हणतात त्याला, कमोडीची भाजी ही फार दुर्मिळ आहे आपल्याकडे. पण ती भाजी जर कावीळ झालेल्या माणसाला दिली तर त्याची 4 दिवसात कावीळ बरी होईल. इतकं बेस्ट लिव्हर टॉनिक आहे ते. पण हे कसं की अनभिज्ञतेमुळे आपल्याला हे माहित नाही आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यापासून म्हणजे लोकांना ही भाजी दुर्लक्षित आहे. तर कामुनीची भाजी उत्कृष्ट औषधी म्हणून आहे. म्हणजे या रानभाज्यावरती बोलायचं झालं तर मला वाटतं 2 तास मी बोलेन या रानभाज्या. म्हणजे प्रत्येक भाजीचं औषधी गुणधर्म सांगायचे झाले, त्याच्यामधले फूड कंटेंट किती आहे ते सांगायचं झालं तर त्याच्यावरती एक माझा लेक्चर होऊ शकेल. त्याच्यानंतर कोळशिंदा, आपल्याकडे कोळशिंदा असा वाया जातो, पण तो त्याचा पूर्ण पंचांगाचा जर काढा तुम्ही घेतला तर युरिनोजेनायटलशी निगडीत असणारे सगळे व्याधी निघून जातील. खरशिंग, आज खरशिंग दिसायला दिसत नाही आपल्या कोकणामध्ये, तर खरशिंगाची उत्कृष्ट भाजी होते शेंगाची, त्याचं उत्कृष्ट लोणचं होतं. आपल्या कोकणामध्ये त्या खारामध्ये घातल्या जातात शेंगा, आणि हे जर लोणचं आणि खारात घातलेल्या शेंगांचं जर चांगल्या पद्धतीने मार्केट करता आलं आपल्याला तर आपल्याकडे खरशिंगाची लागवड करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला उत्पादन घेता येईल. त्याच्यानंतर भारंगी आपल्याकडची आहे, खारा नरवेल आहे, घेटुली आहे, आगाडा आहे, कुमारो आहे, गुणगुणी आहे, आणि राजगिरामध्ये आपल्याकडे लाल राजगिरा किंवा पांढरा किंवा हिरवा राजगिरा मिळतो. त्याच्या बरोबरीने तांदूळच्या नावाची एक भाजी आपल्याकडे असते, जी तण म्हणून आपण काढून टाकून देतो, तर अतिशय उत्कृष्ट आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे खनिज मिळतात, उत्कृष्ट कार्बोहायड्रेट्स त्याच्यामधून मिळतात. कुरडू तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दुदुर्ली माहिती आहे, निवडुंगाची भाजी, पावसाळ्याच्या सुरुवातीला निवडुंगाला येणाऱ्या ज्या कवळ्या फांद्या असतात तर त्या सोलायच्या आणि त्या चिरून भिजत घालायच्या, आणि त्याच्यानंतर आदल्या दिवशी भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करताना त्याच्यामध्ये गोलमा घालायचा. अप्रतिम भाजी होते. म्हणजे ती भाजी कोण न खाणारा माणूस सुद्धा खाईल इतकी सुंदर भाजी होते. एरवी निवडुंग आपण आपल्या कंपाऊंड वरतीच लावतो, आपल्याला कंपाऊंड पुरतं त्याची मर्यादा माहिती आहे, पण त्याची उत्कृष्ट भाजी होते. भुई आवळी आहे, उंबर आहे, उंबराच्या कवळ्या जी फळसदृश भाग दिसतो तर त्याचा आपल्याकडे आपल्या चारकाठा केला जातो. जसं आपण फणसाचा चारकाठा करतो तसा चारकाठा केला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा गोलमा घालून केली जाते. अतिशय उत्कृष्ट भाजी होते. पिंपळाच्या पानांची भाजी होते. एक पाणी आपल्याकडे मिळते, त्याच्या पण पानांची चांगली भाजी. कचर आहे, पेवगा आहे. पेवगा म्हणजे आपल्याकडे फार त्याच्याकडे दुर्लक्षितच आहे, पण अतिशय उत्कृष्ट भाजी त्याची होते. रानकेळ, चवाय, त्याच्या बोंडाची भाजी होते. शेंडवेलीच्या मोहरांची भाजी, म्हणजे त्याची भाजी तर अक्षरशः अंड्याची भुर्जी आणि त्याच्यामध्ये एक फरक आपल्याला सांगता येणार नाही, इतकी उत्कृष्ट भाजी होते. घोटवेलीची भाजी होते, शतावरीची, केना, शेवळा, सुरण किंवा शेवळा किंवा रान सुरण आपल्याकडे म्हणतात. तर ह्या शेवळ्याला ज्यावेळी फुलं येतात त्यावेळी आपल्या जंगलामध्ये अतिशय घाणेरडा वास येतो. आपण त्याच्या जवळपास जात नाही, आपल्याला असं वाटतं की कुठला तरी प्राणी तिकडे मेलेला आहे आणि तो कुजला आणि त्याचा वास येतो. तर हे खरं म्हणजे इतर कीटकांना आकर्षित करण्यासाठी तो अरोमा असतो त्या फुलामधला, आणि त्याच्या इन्फ्लोरन्सीचा वरचा जो स्टराईल पोर्शन असतो तर त्या पोर्शनची आमटी इतकी उत्कृष्ट होते ना, तर ती आमटी तुम्ही कोंबडीचा रस्सा सुद्धा पिणार नाही, त्याच्यापेक्षाही टेस्टी त्याच्या वरच्या भागाची आमटी होते. म्हणजे आपल्या कोकणासाठी ही खरं म्हणजे अलिबाग, मुरबाड वगैरे त्या भागामध्ये ह्याच्यावरती लोकांची चढाओढ लागते की तुम्हाला शेवळाचे हे किती मिळाले असं विचारलं जातं, इतकं त्याच्यावरती लोक तुटून पडतात. पण आपल्याकडे हे दुर्लक्ष आहे, आपल्याकडे ढुंकून सुद्धा कोण बघत नाही. अळूचे तुम्हाला आपल्याकडे प्रकार 13 आहे, दडग्या आहे, कापाळा आहे, माडाळी आहे. म्हणजे इतके 4 प्रकार आहेत आपल्याकडे, 4 ते 5 प्रकार आपल्याकडे अळूचे. आपल्याला नुसतं अळू वाटतं, पण काही अळूची भाजी चांगली होते, काहींच्या कंदाची आमटी आणि भाजी चांगली होते, काहींचं नुसतं अळू पातळ चांगलं होतं, काहींचं सुकं अळू चांगलं. म्हणजे अशा प्रकारचे पदार्थ त्या अळूपासून. आमच्याकडे त्या प्रदर्शनामध्ये एका गृहिणीने अळूचा चिवडा केला होता. अशा प्रकारचं जर आपण त्यामध्ये वेगळे पण आणून देऊ शकलो तर आपला इथलं हे जे रिसोर्स आहे त्याचं अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये करतात तशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर कणक आहे किंवा कळक आपण म्हणतो,
किंवा चिवार बेट असे 2 प्रकार आहेत बांबूचे, ज्याच्या शूटची भाजी केली जाते. अर्ली शूट ज्याला म्हणतात, तर त्याची कोंबांची भाजी केली जाते. आपल्याकडे ते खारात घालतात, त्याचं लोणचं बनवतात. म्हणजे इतकं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. फक्त त्याचं पद्धतशीर म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण मार्केटिंग केलं, त्याची पब्लिसिटी योग्य पद्धतीने केलं, तर माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्गातल्या तरुणाला बाहेर जायची गरज नाही. म्हणजे तुझं आहे तुझं पाशी, परत तू जागा चुकलाय असं सगळं आपल्याकडे दिसतं. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की जवळची वकाल कुरडी. आपलं आहे ते आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला ते कशा पद्धतीने बाहेर न्यायचं हे आपल्याला माहित नसल्यामुळे आपण याच्यामध्ये मागे पडतो. तर अशा प्रकारे इतकी सगळी वनसंपदा आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या अंगाने आपल्याला त्याच्या शाश्वत स्वरूपाच्या विकासांतर्गत त्याचा वापर करून त्याच्यापासून आपण रोजगार मिळवू शकतो. इतके पोटेन्शियल या सिंधुदुर्गमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ह्या भागामध्ये मी थोडस धावता आढावा घेतलाय. मी औषधी वनस्पतीवरती बोललेलं नाही. साधारणपणे 350 औषधी वनस्पती आहेत आणि त्याच्यापैकी किमान 200 वनस्पती हे स्थानिक वैदू आपल्याकडचे त्याचा वापर करतात. आणि त्याच्यावरती एक सेपरेट मला बोलावं लागेल औषधी वनस्पतीवरती, इतकं त्याची व्याप्ती आहे कशाची, आपल्या औषधी वनस्पतींची. तर मी त्याच्यावरती जास्त भाष्य करत नाही, पण काही वनस्पती ज्या अशा आहेत तर त्याचं जाता जाता तुम्हाला माहिती देतो की जेणेकरून जाता जाता तेवढी तुमच्या माहिती. आपल्याकडे काटेकार म्हणून एक वनस्पती आहे, तर त्याची पानं, आंबेतीची पानं, सुगरण साल, वेखण पाने आणि हाड संधे म्हणजे सिसूस क्वाड्रँग्युलरिस म्हणून एक वनस्पती आहे. तर ती वनस्पती एकत्र मिश्रण करून जर फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी जर हे सगळं लावलं तर तो फ्रॅक्चर झालेला भाग लवकर जुळून येतो, हाड सांत लवकर. कुडा साल, बेडकीची पानं, मोडीचे मूळ, रक्तातली साखर कमी करणारी औषधी वनस्पती आपल्या कोकणामध्ये मिळतात. मेणकी नावाची एक वनस्पती, त्याच्या पानांचा रस हा अपचनावरती अत्यंत उत्कृष्ट आहे. तुडतुडा नावाची एक वनस्पती, त्याचं मूळ मध्ये अतिशय गुणकारी आहे. किंवा स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर असे 2 दोष असतात, तर त्याच्यावरती 5 दिवस गाईच्या दुधात उगाळून घेतलं तर श्वेतप्रदर असणाऱ्यांना त्याच्यातून आराम मिळतो. किंवा रक्तप्रदराचा जर एखादा दोष असेल तर तो लगेच 5 दिवसामध्ये तो नाहीसा होतो. इतकं त्या वनस्पतीमधलं हे औषधी गुणधर्म आहे. सीता अशोक आपल्या कोकणामध्ये जो दक्षिणेकडचा भाग आहे, त्या दक्षिणेकडच्या भागामध्ये सीता अशोकाची झाड आहे. तर सीता अशोकाच्या सालीपासून अशोकारिष्ट औषध म्हणून म्हणजे आयुर्वेदिक याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये आपल्याला मिळतं. तर त्याचा काढा घेतला तर स्त्रियांमधल्या मासिक पाळीच्या वेळी ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्याचं निराकरण. पळस आपल्याकडे सगळीकडे मिळतो, तर त्याची फुलं आहेत तर ती जर रात्री भिजत घातली आणि त्याचं सकाळी पाणी पिलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बऱ्याचशा लोकांना उन्हाळ्याचा त्रास होतो, लघवी ठिकाणी जळजळ होते, लघवी होत नाही, तर अशा व्याधींमध्ये ह्या फुलांचं पाणी तुम्ही घेऊ शकता. कफावरती अडुळसा आपल्याकडे आहे, आकलन म्हणून आहे, माकड लिंबू आहे, नारायण माकडे आहे, अशा प्रकारच्या वनस्पती. म्हणजे आकलन, माकड लिंबू, नारायण माकडे याच्या फळांची साल म्हणजे कोणतंही एक वापरलं तरी, फळांची साल राय करायची, त्याची पावडर करायची, मधातून घेतली तर कुठल्याही प्रकारचा खोकला असू दे तो निघून जातो. त्याच्यानंतर डोंगरी नावाची एक वनस्पती आपल्या आंबोली चौकोळ भागामध्ये सापडते. खरं म्हणजे त्याच्यावरती खूप महत्वाची वनस्पती आहे. त्या एड्स वरती तिच्यामध्ये काही गुणधर्म म्हणजे एड्स या रोगावरती काम करणारे गुणधर्म आढळले, त्याच्यामुळे त्याच्यावरती संशोधन चालू आहे. तर ती फक्त आणि फक्त आंबोली आणि चौकुळ ह्या परिसरामध्ये सेक्रेट ग्रू मध्ये आढळून येते, ज्याला आपण देवराई म्हणतो तिकडे. गुळवेल नावाची वनस्पती आपल्याकडे 2 त्याच्यातल्या स्पीसीज आहेत, एक टिनोस्पोरा सेन्सिस आणि एक टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. कॉर्डिफोलिया ही खरी गुळवेल आहे आणि ती समुद्रीय पट्ट्यामध्ये वाढते. तर आता आपल्याला म्हणजे आता सगळीकडे सांगतात की तुमची रोगप्रतिकारक शक्ती करोनाच्या ह्या दुष्टचक्रामध्ये वाढवली पाहिजे. तर माझ्या माहितीप्रमाणे गुळवेल सारखं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं दुसरं औषध नाही आणि ती आपल्या कोकणामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे. समजा ती नाही मिळाली आणि तुम्ही गरुड घेतला तरी पण चालतं, त्याच्यामध्ये थोडे गुण कमी आहेत पण ती सुद्धा चालू शकते. म्हणजे आता करोनाच्या ह्या दुष्टचक्रामध्ये कोकणातल्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची की त्यांनी एक म्हणजे 2 सेंटीमीटरचं खांड वेलीचं नुसतं चावून चगळून जरी खाल्लं तरी तुमची इम्युन सिस्टीम बुस्टअप होऊ शकते. गोमेटी आहे, गोमेटी नावाची वनस्पती रानभाजी म्हणून पण वापरली जाते, पण त्याची जी मुळं आहेत ती वंध्यत्वावरती खूप गुणकारी आहेत. म्हणजे पूर्वी असं सांगायचे लोक, म्हणजे माझ्याकडे काही नोंदी आहेत, त्या नोंदीमध्ये सांगायचे की
ज्या जोडप्याला मुलं होत नव्हती त्या जोडप्यांना अशा प्रकारचं औषध देऊन त्यांना मुले झालेली उदाहरणं आमच्या गावामध्ये बरेच लोक सांगतात. तर गोमेटी नावाची वनस्पती वंध्यत्वावरती, गर्भधारणा टिकण्यासाठी किंवा प्रजोत्पादन वाढवण्यासाठी अतिशय गुणकारी वनस्पती. मंजिष्टा, सारिवा, अनंतमूळ ह्या ज्या वनस्पती आपल्या इकडे भेटतात त्या अतिशय चांगल्या रक्तशुद्धीसाठी उपयुक्त वनस्पती. लिव्हर टॉनिक साठी मगाशी मी कामोनी भाजी एक सांगितली, त्याच्याबरोबरने आपल्याकडचा कुंभा, बिबळ्या नावाचं एक झाड आहे. कुंभ्याची साल आणि बिबळ्याची साल ह्याचं एकत्र अर्क करून घेतला तर 4थ्या दिवशी कावीळ झालेला मनुष्य म्हणेल की मला भूक लागलेली आहे. इतकं चांगलं त्याच्यापासून लिव्हर टॉनिक म्हणून काम करतं ते. त्रिफळा चूर्ण आपल्याकडे घरोघरी बनवता येऊ शकतं असा रिसोर्स आपल्याकडे, म्हणून आपल्याकडे हिरडा मिळतो, बेहडा मिळतो, आवळा पण जंगली आपल्याकडे. तर त्रिफळा चूर्ण आपण घरच्या घरी बनवू शकतो. पंचवल्कल पैकी वड, पिंपळ, उंबर, फक्त नीम आपल्याकडे नाही आणि आणखी एक उंबर वर्गातली वनस्पती आपल्याकडे नाही. तर ती जर आपल्याकडे मिळाली तर पंचवल्कल म्हणून जे आयुर्वेदामध्ये एक हे रसायन आहे तर ते आपण बनवू शकतो. दशमूलारिष्ट बनवतात त्याच्यामधला खारा नरवेल आपल्याकडे आहे, टेटू आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. वेखंड हे आपल्याकडे पूर्वी लागवड केलं जायचं, आता आपल्याकडे फार प्रमाणात दिसत नाहीये, पण आमच्या चौकुळ, इसापूर आणि आंबोली ह्या भागामध्ये वेखंड प्रत्येकाच्या घराघराकडे लावलेलं दिसतं. तर वेखंड हे अतिशय ब्रेन टॉनिक आहे. म्हणजे वेखंडाच्या ड्राय वेखंडाच्या पावडरची एक चिमूट, एक चमचा मधातून जर रोज घेतली तर प्रत्येकाची स्मरणशक्ती वाढेल. म्हणजे लहान मुलांना हे दिलं तर भविष्यामध्ये त्यांची स्मरणशक्ती खूप वाढेल. आणि इव्हन ज्यांना अल्झायमर किंवा ज्यांना विसरण्याचा फार त्रास होत असेल तर त्यांनी ती एक चिमूट वेखंड आणि एक चमचा मध असं घेतलं तर त्यांचा जी व्याधी आहे ती निघून जाईल. तर अशा प्रकारे ह्या काही वनस्पती आहेत. शंखपुष्पी आपल्याकडे आहे, मंडूकपर्णी आहे, ब्राह्मी आहे, गोकर्ण आहे आपल्याकडे. हे सगळ्या वनस्पती बुद्धिवर्धक आहेत. हे बुद्धिवर्धक टॉनिक वनस्पती आहेत. केस काळे होण्यासाठी आपल्याकडे जास्वंद आहे, आवळा आहे. शतावरी आपल्याकडे विपुल प्रमाणामध्ये आहे की ज्याच्यामधून मातेच्या दुधामध्ये वाढ होण्याचं चांगले घटक शतावरीमध्ये आहेत. नरक्या, मी याच्यावरती आता की आंबोली, चौकुळ, गेळे ह्या भागामध्ये नरक्या प्रचंड प्रमाणामध्ये आणि मध्यंतरीच्या कालामध्ये याची खूप मोठी तस्करी झाली आणि त्या तस्करीच्या माध्यमातून पूर्णपणे एक्सप्लॉयटेशन या झाडाचं झालं आणि हे झाड अँटी कॅन्सर प्लांट किंवा अँटी एड्स प्लांट म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि ह्याचं पूर्णपणे लोकांनी ती खोदून त्याची मुळं, खोड, पानं, फळापासून सगळं लोकांनी ट्रेडर्सना विकून पूर्णपणे नाहीशी वनस्पती त्या भागातून केली. आणि हे सगळं मटेरियल ट्रेडर्सच्या माध्यमातून जापानमध्ये गेलं आणि जापानमध्ये आता त्याच्यावरती मोठं संशोधन होऊन त्याच्यापासून जापान आणि जर्मनीमध्ये त्याच्यापासून आता तो ड्रग तयार केला. म्हणजे आपल्याकडची वनस्पती कवडी मोलाने लोकांनी विकलीत आणि आता लाखो रुपयाने आपल्याला तो ड्रग विकत घ्यावा लागणार आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी एक चांगल्या पद्धतीचं आर्टिकल मी प्रकाशित केलं होतं आणि त्या आर्टिकलला धरूनच मग फॉरेस्ट डिपार्टमेंटने ह्या वनस्पतीवरती बॅन, आज ती बॅनमध्ये अडकलेली वनस्पती आहे की तिचं तोडायचं झालं तर आपल्याला फॉरेस्टची परवानगी घ्यावी. आणि हे सगळं एक्सप्लॉयटेशन झाल्यामुळे मग आमच्या नैसर्गिक रंगनिर्मितीच्या प्रकल्पातून साधारणपणे आम्ही त्याची कित्येक हजार म्हणजे 1000 रोपं तर मी स्वतः लावलेली आहेत नरक्याची आणि अजूनही आत्ताही सुद्धा त्याची रोपं करून आम्ही लावण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळे अशा प्रकारचं आपल्या सिंधुदुर्गमध्ये इतकं रिच पोटेन्शियल आहे की ज्याचा आपण सस्टेनेबल बेसिसवरती वापर करून आपल्या रोजगारामध्ये तो आणू शकतो आणि रोजगार निर्मिती होऊ शकते की जेणेकरून आपला सिंधुदुर्ग आहे तसाच राहील, तो आहे तसाच टिकून आपल्याला त्याच्यावरती इको फ्रेंडली किंवा सस्टेनेबल बेसिसवरती हे उद्योग करता येऊ शकतात की जेणेकरून आपल्या तरुणांना बाहेर कुठेही जाण्याची गरज भासू नये. मला तुम्ही ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. मी थांबतो इथे. ओके, धन्यवाद सर. खूपच छान माहिती दिली तुम्ही. वनाचा अभ्यास तुमचा खूपच अप्रतिम आहे. नॅचरल डाईंगच्या माध्यमातून ओपन इको फ्रेंडली रोजगार निर्मिती कशी करता येईल याबद्दल तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला. तर आता आपण काही प्रश्न घेऊया. मी पार्टिसिपंट्सना विनंती करतो की काही आपण प्रश्न विचारू शकता. बोला, कोणाचे प्रश्न असतील तर. हॅलो. हॅलो, विचारा सर. हा, विचारा, प्रश्न कोणाला असतील तर विचारा. हॅलो सर, आता जी तुम्ही सगळी जी नावं सांगितली आणि हे अशी काही नावं सगळी लक्षात राहण्यासारखी नाहीये.
नाही, रानभाज्या नाही, किंवा अजिबात नाही. तर या संदर्भात तुमच्याकडे काही एखादं पुस्तक किंवा त्या नावांची असं हे आहे का तुमच्याकडे? आणि जे आम्ही पुस्तक असेल तर आम्हाला ते कुठे मिळू शकते विकत घ्यायला झालं तर? या संदर्भात आता थोडस ही माहिती द्या. 2 पुस्तकं आता माझी आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्हाला बाजारात जर मुंबईमध्ये घ्यायची झाली तर मला वाटतं ह्याच्यामध्ये असणार. दादरमध्ये मला ते नाव येत नाही दुकानाचं. आयडियल का? आयडियल मध्ये का? आयडियल मध्ये नाही, दुसरं. मला पटकन नाव येईना त्याचं. एक जगदीश बुक डेपो आहे. तिथे तुम्हाला दादर मधला तो डेपो बुक का? डेपो आहे. मॅजेस्टिक बुक डेपो. मॅजेस्टिक मध्ये मॅजेस्टिक बुक डेपो दादर शिवाजी मंदिरकडे. शिवाजी ओके. मंदिर हा तिथे तुम्ही चौकशी करा किंवा मी तुम्हाला नंबर देईन. म्हणजे माझा नंबर तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला मी पंडितांचा नंबर देईन, तर त्यांच्याकडून डायरेक्ट तुम्ही मागून घेऊ शकता. ओके. हा. हॅलो, हॅलो. पुस्तकाचं नाव काय बोललेत तुम्ही? 100 वेली फुले म्हणून एक पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक आहे ते 100 वर्षायू फुले. ओके. हा. आणि दर सोमवारी म्हणजे आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मला लिहिता आलेलं नाहीये, पण दर सोमवारी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कित्येक वनस्पतीवरती मी लिहिल. दर सोमवारी मला एका वनस्पतीची माहिती मिळणार आहे. दैनिक तरुण भारतच्या संवाद पुरवणीमध्ये. म्हणजे दैनिक सकाळ हा तरुण भारत की सकाळ? दैनिक तरुण भारत मध्ये संवाद नावाची एक पुरवणी काढलेली आहे आणि त्या पुरवणीमध्ये त्याचा स्थानिक. हॅलो. हा, त्याचं एडिशन म्हणजे कुठलं, मुंबईत असते की ह्याला असते फक्त? संवाद पुरवणी ही सगळीकडेच असणार, त्यांचं सगळीकडे एडिशन असणार. हो. आणि विलासजी, समजा तुम्हाला आता परत रेकॉर्डिंग येताना काही वनस्पतींची जी लोकल नावं आहेत त्याचं जर तुम्हाला हो. सायंटिफिक किंवा बॉटॅनिकल नेम हवं असेल तर तुम्ही हो. ग्रुपवर टाकलत ना, तर ते लगेच तुम्हाला त्याचं कळवू शकतील. कारण आता हो, कसं, हो. आता एवढ्या मध्ये प्रत्येक गोष्टीची टेक्निकल डिटेल्स देणं शक्य नव्हतं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, मी स्थानिक वनस्पती- नावानेच बोललो. हो, तर ते सर त्याचं हो, सरांनी जे स्थानिक नावं सांगितली त्याच्यातले म्हणजे 50% तरी ती झाडं मला माहिती आहेत. म्हणजे ती स्थानिक नावं त्यांनी घेतली ती. पण काही नावं ही नाही कधी म्हणजे ऐकवतच नाही अशी आहेत ती. तरी पण बरोबर. त्यांचं जे पुस्तक आहे, आता ते पुस्तक आम्ही विकत घेऊ तर जर ऑनलाईन मिळत असेल किंवा त्यांनी जर नंबर दिला त्या नंबरवर फोन करून जर पुस्तकं मिळत असतील ती नक्कीच आम्ही विकत घेऊ. आणि त्यांचं नवीन आता एक येऊ घातलेलं पुस्तक म्हणजे रानभाज्या, 60 रानभाज्या, हे पण पुस्तक जर अगोदर ते संदीप राणेंच्या माध्यमातूनच तुम्हाला मिळणार. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हा, बोला. हा, वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन आहे सिंधुदुर्ग, त्याच्यामध्ये पण सरांची बऱ्याच पुस्तक झाडांची वनस्पतींची नावं सरांनी दिलेली आहेत. होय होय होय. वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन ते पण हा, हा, असं अगदी बरोबर रिक्वेस्ट. मॅडम, तुम्ही म्हटलात. तुम्ही ते जर एक पुस्तक विकत घेतलात, वेटलँड, आमचं जे वेटलँड बुक म्हणून आहे ते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 500 वनस्पतींची नावं आणि त्याची स्थानिक नावं तुम्हाला तिथे भेटू शकतील आणि काही फोटो सुद्धा तुम्हाला बघता येतील तिथे. तर ते एक पुस्तक तुम्ही घेतलात तर ते आमच्या एका कामाला खूप चांगली मदत होऊ शकेल तुमच्याकडून. अजून कोणाला काही शंका आहे का? हा, बोला बोला. अजून कोणाला? नाही, मला असं विचारायचं आहे की हे जे काय मी बोललो ते सगळ्यांना समजलं का आधी, म्हणजे काय तसं कन्फ्युजन नाही ना झालं? छान होतं टॉक. सांगितलं मी सर. एक कोणतरी बोला. विशाल देसाई बोलतोय. बोला विशाल. नाही, हे म्हणजे मला सांगायचं होतं की एक खूप माहितीपूर्वक असं टॉक होतं आणि छान होतं. म्हणजे बरंच काही माहीत असलेल्या गोष्टी कळल्या तुम्हाला. थोडस मी फास्ट घेतलं म्हणजे कारण कसं आपल्याकडे वेळेचं भान आहे आणि नंतर मग परत प्रश्नोत्तराचा वेळ असतो आणि त्याच्यामुळे मी ते थोडं फास्ट घेतलं. खरं म्हणजे मला जर बोलायचं झालं तर एक विषयावरती मी वेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. समजा आता नैसर्गिक रंगनिर्मिती घेतलं तर त्याच्यावरती बोलू शकतो. नेचर टुरिझम म्हटलं तर त्याच्यावरती वेगळं बोलू शकतो. आपल्या सिंधुदुर्गातल्या औषधी वनस्पतीवरती वेगळं बोलू शकतो. स्वरूपला काहीतरी बोलायचं. स्वरूप बोला.
आपल्याकडच्या दुर्लक्षित आणि फळांवरती दुर्लक्षित बोलता येऊ शकेल. ओके. हा सर, अजून एक म्हणजे तुम्ही ज्या ज्या वनस्पतींची नावं घेतली, तर म्हणजे ह्यांचं मार्केट म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असतात का, म्हणजे शहराच्या ठिकाणी वगैरे, किंवा किंवा जर का त्यांचं मार्केटिंग कसं केलं जातं वगैरे, असं आहे का याच्याबद्दल काही? कशाचं म्हणजे रानभाज्या म्हणा किंवा नाही, रानभाज्यांचं आपण मार्केटिंग करायचं आहे. माझा उद्देश काय आहे की आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्या रानभाज्या आहेत तर त्या रानभाज्या बाहेर कशा जातील त्याचं मार्केटिंग इथल्या तरुणांनी करायचं आहे. ती माहिती सगळी तरुणांनी घ्यायची आहे आपल्या, आणि आपल्या तरुणांनी आपल्या रोजगारामध्ये भर घालायची आहे, आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून सस्टेनेबल बेसिस वरती त्याचं मार्केटिंग करायचं आहे. काय होतं की आता आपण ज्या सगळ्या भाज्या खातो ना, त्या सगळ्या पेस्टिसाइड केलेल्या भाज्या, म्हणजे विषारी भाज्या आपण खातो. बरोबर. किमान वर्षभरात सीझनल ज्या मिळणाऱ्या, पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस थांबेपर्यंत जेवढ्या आपल्या भाज्या उपलब्ध आहेत जंगलामध्ये, तर त्याचं प्रशिक्षण आपण देऊ शकतो, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, त्याचं मार्केट कसं करता येईल, म्हणजे हे सगळं म्हणजे आता संदीप राणे जे आहेत, म्हणजे ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने आपण त्याचं मार्केट शहरामध्ये ते कसं आपण करू शकू, हा एक वेगळा उद्योग आहे, हा एक वेगळा व्यवसाय आहे. ओके. पण फक्त काय होतं की अवेअरनेस म्हणून आता आपल्या कोकणातल्या तरुणांनी ह्याच्याकडे वळलं पाहिजे, ह्याची माहिती इत्याभूत करून घेतली पाहिजे, त्याचे गुणधर्म काय ते समजून घेतले पाहिजे, आणि त्याचा उपयोग काय हे समजलं पाहिजे, ते आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे समजलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने जर व्यवस्थित मार्केटिंग केलं तर मला वाटत नाही तरुणांना बाहेर जावं लागेल असं. हो हो, निश्चित. आणि अजून एक सर, तुम्ही ज्या पुस्तकाचे नाव घेतले 100 रानभाज्या असं काहीतरी एक पुस्तक होतं, तर ते विथ पिक्चर आहे का, म्हणजे आपल्याकडे कसं अगदी त्याच्यामध्ये फोटो दिलेले, ते फोटो बघून तुम्ही ओळखू शकता रानभाज्या. बरोबर, कारण आपल्याकडे रिजन वाईज त्याची नाव कदाचित बदलली जाऊ शकतात, त्यामुळे मे बी म्हणजे पिक्चर बघून एखाद्याला माहित पडेल की ते अगदी त्या रानभाजीचा फोटो आहे, त्याची सायंटिफिक सगळी माहिती आहे, त्याच्यानंतर त्याचा कुठलं अंग भाजीसाठी वापरलं जातं, आणि त्याच्यामध्ये आम्ही पारंपरिक प्रोसेस दिलेल्या आहेत. फॅसिनेटेड कुठली ह्याची म्हणजे बनवण्याची प्रोसेस दिलेली नाहीये. आपल्या परंपरागत पद्धतीमध्ये अळू कसं केलं जायचं, म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही सगळ्यांनी ऐका. अळूची भाजी आपल्याकडे केली जायची, आणि अळूची भाजीला फोडणी देण्याची एक पद्धत होती आपल्या कोकणामध्ये, आणि त्या फोडणी देण्याच्या पद्धतीला आपल्या कोकणामध्ये उडान फोडणी असं म्हटलं जायचं. बरोबर. आता ती उडान फोडणी म्हणजे काय, तर म्हणजे मातीची पणती असायची, त्या पणतीमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून ते विस्तवावरती ठेवली जायची पणती, आणि तेल तापल्यानंतर त्या लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये एकदा सगळ्या फ्राय झाल्या, त्याच्यातलं ससलीमधलं गार्लिक ऍसिड एकदा त्या तेलामध्ये मिक्स झालं की ती तशीच्या तशी पणती उचलून शिजत असलेल्या अळूमध्ये टाकली जायची आणि झाकण लावलं जायचं. म्हणजे आपण भाज्यांना फोडणी आधी देतो, तर अळूला फोडणी ही नंतर दिली जायची. त्याला वरून फोडणी किंवा उडान फोडणी आपल्या कोकणामध्ये प्रचलित आहे, आणि त्याला झाकण लगेच लावायचं, म्हणजे त्याचा अरोमा पूर्णपणे त्या भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे, अशी ती पद्धत होती. म्हणजे आता हे जर विचारलं तर आपल्या प्रेझेंट गृहिणींना कोणालाही माहित नाहीये. म्हणजे बऱ्याच रानभाज्यांच्या प्रदर्शनामध्ये मी ज्यावेळी गेलो त्यावेळी ह्याला फोडणी कशी पूर्वी दिली जायची, तर हे लोकांना सांगता येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या ज्या पारंपरिक प्रोसेस आहेत ना, ह्या लोप पावत चाललेल्या आहेत. तर त्याचं ब्रँडिंग कसं करता येईल, आपल्याला त्या अस्तित्वात कशा आणता येतील, आणि त्या प्रभावीपणे आपल्याला लोकांसमोर कशा मांडता येतील, आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रोसेस केलेलं भाजी, त्याच्यामध्ये कंटेंट कसे राहतात. म्हणजे आमच्या त्या पुस्तकामध्ये जर फोडणी दिल्यानंतर किंवा फोडणी न देता भाजी केली तर त्याच्यामध्ये कंटेंट कुठले राहतात, किंवा त्याच्यामध्ये कुठले कंटेंट मिळू शकत नाहीत, हे सुद्धा आयुर्वेदीय महत्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर निलेश कोदेनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे. तर तुम्हाला ही इत्याभूत सगळी माहिती त्या पुस्तकामध्ये मिळू शकते. ओके. हॅलो, हा बोला. बोला. हॅलो, हा गावडे सर, मी मृणालिनी बोलते. बोल बेटा. मला असा एक प्रश्न होता की आपण जेव्हा आयन, म्हणजे तुम्ही सांगितलं की लोखंडाच्या गंजापासून आपल्याला डाईंग करता येतं, तर त्यामध्ये मी जेव्हा कच्छला गेले होते तेव्हा तिथले जे पारंपरिक विवर्स होते, तर त्यांनी त्यांच्या प्रोसेसमध्ये त्याच्यात गुळाचा पण समावेश केला होता, आणि त्यांनी सांगितलं हो, तर ते म्हणाले होते की ते गुळ ऍज अ मॉर्डन म्हणून युज करतात. हो, बरोबर. पण मला असं वाटतं की आयर्न इटसेल्फ इज अ मॉडर्न, तर मग त्याला अजून दुसरं मॉडर्न टाकायची काय गरज आहे? म्हणजे
आता ती प्रोसेस पूर्णपणे आपण अभ्यास करूया. म्हणजे आपल्याला कसं आहे की आता मी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये काहीच बोललेलो नाहीये. मी असं करता येतं की हे रंग आपल्याला मिळू शकतात. आलं लक्षात? अच्छा. पण ज्यावेळी आपण हे सुरू करणार आहोत, तर आपल्याला त्याच्यावरती प्रात्यक्षिकं सगळी घ्यावी लागतील. आपण ती घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये गुळ का घातलं जातं किंवा ते नाही घातलं तर आपल्याला काय मिळू शकतं? त्याचं जो फास्टनेस आहे तो आपल्याला पूर्ववत मिळू शकतो का? मग त्याला घालायची गरज आहे का? हे सगळं आता आपल्याला पडताळून सगळं बघायचं आहे. म्हणजे हो, हो. रिसर्च, हे सगळं रिसर्च आहे बेटा. आणि ह्या रिसर्च मध्ये आपल्याला खरोखरच ही इनग्रेडियंटची गरज आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते आपण आता करणार आहोत. आपण ते आता आपलं धोरणच आहे ना. आपण त्याच्यामध्ये बघू. गुळ घालायची गरज असेल तर घालायचं, समजा नसेल आणि जर असं सहजासहजी होत असेल तर दॅट विल बी द बेस्ट. हा. तर ते आपण शोधायला, आपण आता ते शोध लावायचं आहे ना. तुला काम करायचं आहे त्याच्यामध्ये आणि तू शोध लावायचा आहे. हो. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा आता मी तुला मदत करणार आणि तू शोध लावायचे आहेत आता. हो, हो, चालेल. हा सर मी लक्ष्मीकांत बोलतोय. हा बोला. हॅलो. सर हा बोला तुम्ही बोला. सुरुवातीला निळीचं जे लागवड सांगितलं, तर ते हा. निळीची लागवड करायला एक म्हणजे कुठल्या विशेष प्रकारची जागा लागते की आपण कोणत्याही जागेमध्ये त्याची लागवड करू शकतो, कसं आहे? मग तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर हे उकिरड्यावरती उगवणारं झाड आहे. ओके. हा हा हा. थोडक्यात सांगायचं म्हणजे उकिरड्यावरती उगवणारं झाड आहे. म्हणजे तुम्हाला उकिरडा म्हणजे काय ते सांगतो की जिकडे आपण कचरा टाकतो, जिकडे आपण घाण टाकतो अशा ठिकाणी उगवतं हे झाड. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो की आम्ही गेल्या डिसेंबरमध्ये ह्याचं आपल्या नेरूरच्या तलावाचं आम्ही ब्रीफ डॉक्युमेंटेशनला गेलो होतो. आणि त्या तलावाच्या बाजूला असं कचरा जिकडे टाकतात त्या ठिकाणी निळीची झाडं जी उगवली होती आणि त्याचं जी ग्रोथ होती ना ती इतकी विगरस ग्रोथ होती ना, तर प्रचंड मला त्या ह्याचं हे वाटलं. म्हणजे अशा प्रकारचं जर नुसतं उकिरड्यावरती जर एखादी वनस्पती चांगल्या प्रकारे जर अशी उगवत असेल नॅचरली, तर आपण चांगल्या पद्धतीने अगदी सायंटिफिकली जर कल्टिवेशन केलं तर त्याच्यामधून आपल्याला नक्कीच चांगलं बेनिफिट मिळू शकतं. बरोबर बरोबर. तर अजून एक दुसरं त्याच्याबद्दल मला एक विचारायचं आहे. बोला. तुम्ही एक मगाशी उल्लेख केला की एक भाज्या खरशिंग हे शेंग असते. हो हो हो. खरशिंग तर ते एक म्हणजे आपल्याकडे एक म्हणजे आमच्याकडे असं तर बहुतेक त्याला टेटव बोलतात, टेटवाचे शेंग असं नाही ती बोलतात. वेगळी वनस्पती, ती वेगळी वनस्पती. हा ते वेगळे आहे ना असं. ओव्हरझायलेम इंडिका म्हणतात त्याला. हा हा हा. नाही तुम्ही आणि आज तुम्ही बऱ्याच सांगितल्या त्याच्याबद्दल, बऱ्याच अशा वनस्पती किंवा भाज्या या सगळ्या म्हणजे एक्झॅक्टली मला म्हणजे माहित त्या, कारण असं तुम्ही जेव्हा सांगत होता ऍक्च्युली मी गावाला होतो तेव्हा गुरं राखायचो. आमची गुरं राखायला रानात असायचो तेव्हा ते बघायचं. अगदी मला वाटलं की मी आता तिथेच जाऊन पोचलो असं मला थोड्या वेळासाठी वाटलं मी तिथे. अजूनही राखतो गुरं, तसा डॉरकारीच आहे मी. मी पण मी अजूनही राखतो घरी गेल्यानंतर गुरं. हा हा हा. आणि म्हणूनच आमचा जास्त संबंध नेचरशी आला. म्हणजे मी बॉटनीकडे वळण्याचं माझं एकमेव कारण असं की लहानपणी गुराकडे जायचो, गुराढोराकडे खेळायचो, बागडायचो, जंगलामध्ये खेळायचो आणि त्याच्यामुळे वनस्पतींशी जास्त संपर्क आला. आणि ती ओढ आमच्या मनात जी निर्माण झाली ती आता सगळ्या त्या लिंक्स आठवायला लागतात सगळ्या. बरोबर. बोला आणि कोणाला काही प्रश्न असतील तर. हा सर, आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर निळीची लागवड करता येईल का? कुठे कुठे? डम्पिंग ग्राउंड जे असतात ना प्रत्येक शहराच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायतीने जर अशी एखादी जागा दिली तर आपल्याला तिथं करता येईल का? हो हो करता येऊ शकतं. म्हणजे त्याचा उपयोग नाहीतर तिथं काहीच केलं जात नाही ना, तर नाही येतं, करता येतं. हो उकिरड्यावरती उगवणारं झाड आहे ते, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. आपण जर तसा प्रस्ताव त्यांना दिला किंवा आपण आपल्या मुलांच्या मदतीने करू शकतो तसं पद्धती. हो हो हो. पण ते कसं होतं की तिथे आपण करू शकू, पण ज्यावेळी हार्वेस्टिंगचा कालावधी येईल ना त्यावेळी आपल्याला त्रास होणार तिथे. बरोबर. कारण परत तिथे हार्वेस्ट करायला त्या सगळ्या डम्पिंग ह्याच्यामध्ये कोण जाईल याची शाश्वती नाही. त्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की आपल्याकडे जी भातं कापल्यानंतर जे वाफे सगळे रिकामी राहतात आता उन्हाळ्यामध्ये, त्या ठिकाणी 2 पिकं घेता येतात. 3-3 महिन्याचं पीक आहे. आणि तिथे जर आपण ही पिकं घेतली तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळी भात शेती करू त्यावेळी भात हे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती भात मिळेल. माझ्यापेक्षा ह्याच्या बाबतीत संदीप राणेजी सांगतील.
कारण संदीपजींना माहिती आहे की नत्र एकदा जमिनीचं वाढलं तर त्याच्यामध्ये एकदल धान्य आपल्याला डबल पीक मिळू शकतं. म्हणजे तो प्रोजेक्ट राबवायला हरकत नाही आपल्याला. हो तेच त्याच्यासाठीच आता आपल्याला म्हणजे त्याला हरकत सचिनजी आहेत, संदीपजी आहेत, त्याच्यामुळे आपण आता त्याच्या मागे लागलं पाहिजे आपल्याला. बरोबर, त्याच्यावर विचार करायला हरकत नाही. हो हो तेच मी बोललो मगाशी. हा बोला हॅलो सचिनजी आहेत ना? हॅलो हॅलो हा बोला, मला ऐकू येत नाही तुमचा आवाज. हॅलो गावडे सर. हा बोला. नमस्कार, मी पंकज एरम बोलतोय. हा बोला. बेसिकली आम्ही काही फूड म्हणजे डायसच्या कंपन्यांबरोबर आमचं काम चालतं. म्हणजे काही मोठ्या कंपन्या आहेत तर त्यांचं डायसचं प्रोडक्शनचं आम्ही सिस्टम्स वगैरे इम्प्लिमेंट करतो. माझ्याकडे 3-4 मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर आम्ही काम करतो. ओके. पण हे ज्यावेळी आपण जे म्हटलं की ह्या सगळ्या वनस्पतीपासून आपण डायस बनवू शकतो, हे फूडसाठी हे ऍप्लिकेशन कुठपर्यंत येतं आणि त्याच्यासाठी काय वेगळी प्रोसेसिंगची गरज आहे का? नाही फूड आता आम्ही जे केलं ते हे टोटल टेक्सटाईल साठी केलं होतं. म्हणजे आमच्याकडे सुद्धा मागणी अशीच आली होती की तुम्ही फूड साठी म्हणजे इडिबल डाय का करत नाही. तर आमचा उद्देश होता की तो टेक्सटाईल साठी होता आणि त्याच्यामुळे आम्ही तिकडे काय अजिबात भाग घेतला नव्हता. तर त्याची टेक्नॉलॉजी मला तरी म्हणजे माझ्याकडे तरी नाहीये म्हणजे इडिबल डायच्या संदर्भातली. ओके ओके. हॅलो हा बोला. मी स्वरूप बोलतोय. जे काय तुम्ही कार्य करताय त्याच्यामध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर कसं काय जॉईन व्हायचं? मला जर ऐकू येत नाही तुमचं बोलणं. तुम्ही जे काय हे कार्य करताय त्याच्यामध्ये जर आम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर आम्ही कसं काय जॉईन करू शकतो? म्हणजे माझं असं नाही, आम्ही सगळं संयोगातून काम करतोय. म्हणजे मी आहे, संदीपजी राणे आहेत, सचिनजी आहेत. आम्ही आता वेटलँड मध्ये सगळी माणसं गुंतलेलो आहोत आणि ह्या वेटलँड ही आम्ही चळवळ घेऊन आता उभं राहिलेलो आहोत की जेणेकरून सिंधुदुर्गामधल्या सगळ्या वेटलँड वाचल्या पाहिजेत. आज गोड्या पाण्याचे जे स्रोत आहेत ते आज नष्ट व्हायला लागलेले आहेत आणि ते जर वाचले तर आपण जगू. आणि एकदा जर गोड्या पाण्याचा स्रोत इथला संपला तर भविष्य आपलं कठीण आहे ना. आणि त्याच्यामुळे ह्या चळवळीमध्ये आम्ही आता हे सगळे म्हणजे केणी मॅडम आहेत, सचिनजी आहेत, कोळी सर आहेत, आमचा प्रवीण आहे, संदीपजी आहे, म्हणजे असे आमचे कांचेडे सर आहेत, असे प्रचंड लोक याच्यामध्ये, खान सर आहेत, महम्मद आहे आमचा, आमचा ओमकार केणी आहे, मिनलताई आहेत, आमची छोटीशी मृणालिनी आहे, हे आणि आमचे विद्यार्थी हे आपल्या युरेका सायन्सचे आमचे छोटे छोटे सगळे विद्यार्थी हे सगळे आता ह्या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे सगळ्यांनी. आणि त्यामुळे सिंधुदुर्ग कशा प्रकारे आपल्या सिंधुदुर्गाचं पर्यावरण राहील, आपलं संवर्धन कसं होईल, आपल्या सगळ्या पर्यावरणाचं, परिसंस्था कशा राहतील, यासाठी धडपडणारी सगळी माणसं आम्ही एकत्रित काम करत आहोत हे सगळं. आणि मी जो बोलतोय ह्या त्या सगळ्या एकत्रीकरणातूनच बोलतोय. आणि ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही सचिनजींशी बोला आणि त्याप्रमाणे तुम्ही आमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता. आणि ज्या म्हणजे चांगल्या पद्धतीच्या कामामध्ये आम्हाला चांगल्या लोकांची गरजच आहे. तर तुम्ही तिथे त्यांच्याशी बोलून तुम्ही जॉईन होऊ शकता. एक तुम्हाला काय आस्पेक्ट मध्ये काम करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. आणि आता आमच्या गेल्या वर्षी आमच्या मुलांनी 2000 सुरंगीची रोपं तयार केली इथे. आम्ही मॅन्जिफेरा सिल्वेटिका म्हणजे ज्याला आपण रायवळ आंबा म्हणतो, जे दुर्मिळ झाड झालेलं आहे, तर त्याच्या साधारणपणे 200 रोपं आमच्या मुलांनी तयार केलेत, युरेका सायन्सच्या मुलांनी. तर अशा प्रकारे आम्ही एक टार्गेट घेतोय सध्या. आता यंदा सुद्धा आम्ही सुरंगीचे, म्हणजे काय झालं की सिंधुदुर्गामधलं सुरंगी हे एंडेमिक प्लांट आहे इथलं, पण आपल्याला त्याचं कल्टिवेशन कुठे दिसत नाही. आणि हे जर कल्टिवेशन अगदी आपण व्यावसायिक स्वरूपामध्ये जर केलं तर त्याच्या फुलापासून बिझनेस प्रचंड मोठा आहे. म्हणजे हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे जो तो आंबा, काजू ह्याच्याच मागे पडलेला आहे. पण ह्या वनस्पतीच्या लागवडीच्या माध्यमातून आपण जर एक त्या प्रकारचा जर रोजगार निर्मिती करू शकलो तर याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे कीटक आहेत ज्याच्यावरती ते पॉलिनेटर्स आहेत, तर त्या क्रॉस पॉलिनेशनच्या माध्यमातून आपल्या इतर फळ झाडांना सुद्धा त्याची मदत मिळू शकते. ठराविक एका रिस्ट्रिक्शन प्लेसमध्ये आपण कल्टिवेशन न करता जर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी जर आपण सुरंगीचं प्लांटेशन केलं, त्याच्या फुलांना आज मार्केटमध्ये डिमांड आहे. तर अशा प्रकारचा आम्ही एक उद्देश घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता सुरंगीची रोपं प्रतिवर्षी, गेल्या वर्षी 2000 केलेली आहेत,
आता यंदा आम्ही एक साधारणपणे 2000 टार्गेट घेणार. आमची छोटी छोटी मुलं हे सगळं काम करतात. म्हणजे मुलं इतकी करत असतील तर बाकीच्या तरुणांनी काय करायला पाहिजे आज? म्हणजे हे तरुणांसाठी खरं म्हणजे आशेचा किरण आहे आमच्या मुलांचं काम बघितलं तर. मला एक ऍड करायचं गावडे सर की हा, बोला. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हे गावडे सर जे काही सांगतायत आणि आम्ही सगळे जे काही करतोय तर आम्ही पर्यावरण प्रेमी अजिबात नाही आहोत. पर्यावरण स्वतःमध्ये सक्षम आहे आणि ते कोरोनाच्या माध्यमातून आपल्याला आज दिसतंय. आम्ही सर्वजण मानवप्रेमी आहोत आणि आम्हाला आमच्या मुलांची, नातवंडांची आणि त्यांच्या पुढच्या पिढींची काळजी आहे, म्हणून आम्ही हे सिंधुदुर्गात काम करतो. कारण अनेक वेळेला पेपरमध्ये असं आम्हाला एक छाप दिला जातो. आताही मला गावडे सर थोड्या वेळापूर्वी फोन होता तरुण भारतचा की ते नवीन व्हायोलेशन धामापुरातलं आम्ही पब्लिश करू का, तर म्हटलं तुम्ही जरूर करा, पण आम्ही पर्यावरण प्रेमी आहोत आणि आम्ही पर्यावरण प्रेमीने दाखल केली असं अजिबात करू नका. कारण त्यांनी जगण्यामध्ये असा एक विषय जातो की हे पर्यावरण प्रेमी विकासाच्या विरोधात आहेत. तर आम्ही पर्यावरण प्रेमी नाही आहोत. पर्यावरण स्वतःमध्ये सक्षम आहे आपली सिक्युरिटी करायला. आम्ही मानवप्रेमी आहोत. मानवाला जी गरज आहे. येस, बरोबर. बोला. हॅलो विवेक, अजून कोणाचे काय प्रश्न असतील तर बघा, नाहीतर आपण आवर्त घेऊ. हो हो हो. आणखी कोणी आहे का? सर नमस्कार. मी हा बोला. बोला. नमस्कार सर, मी प्रसाद बोलतोय सांगलीवरून. हा, बोला. मी ऍक्च्युली सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला सगळ्यात भागात फिरत असतो इको टुरिझम संदर्भात, आणि अनेक जण जोडले गेलेत या माध्यमातून. पण काय होतं, टुरिझम सीझनल असतं आणि परत जी टीम आहे माझी किंवा मी तर फुल टाइमच टुरिझम करतो, तर त्याला आपण अजून बऱ्याच गोष्टींच्या कामामध्ये आपण त्यांना घेऊ शकतो. तर हा जो विषय आहे वाईल्ड फ्रूटचा आणि वाईल्ड व्हेजिटेबल्स आणि वाईल्ड फ्लॉवर्स, तर या संदर्भात स्थानिक लेवलला काही जर जुनी माणसं सोडली तर त्यांना कुठे आहेत, काय आहे, त्याचं महत्व काय हे माहिती नाही. त्यामुळे जी जंगलतोड होतीये काजूसाठी म्हणा किंवा प्लांटेशनसाठी, त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये हे उद्ध्वस्त होत आहे. तर मी म्हणून किंवा माझी जी लोकलची काही जी मुलं आहेत त्यांना मी या संदर्भात काहीतरी मार्गदर्शन करून यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा प्रयत्न करू शकेन. कारण आताही बघतोय आपण की टुरिझमचं भवितव्य अजून वर्षभर तरी असं थोडंसं हे असणार आहे डळमळीत. तर त्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन लागेल. पूर्ण लागेल. पूर्ण देईन मी मार्गदर्शन. हो. मुलांना मार्गदर्शन देण्याचं काम माझं. त्यांचं आयडेंटिफिकेशन करायचं, ती वनस्पती कशी ओळखायची, हे सगळं मी देऊ शकतो. फक्त त्याच्यापासून प्रॉडक्ट कसे करता येतील, ती कशी वाचेल आणि त्याचं प्लांटेशन करून त्याच्यातून रोजगार कसा निर्मिती करता येईल. कारण आपल्याला काय आहे की पर्यटन म्हटलं ना की आपल्याकडे हे खरं पर्यटन नाही आहे. पर्यटन हे निसर्गाच्या सानिध्यात फुललं पाहिजे, बसलं पाहिजे. हा आपला निसर्ग कसा आहे त्याचं जास्त मार्केटिंग, आणि तो टिकण्यासाठी आपल्याला जास्त धडपड करावी लागते. आज आपला आहे तोच निसर्ग धडपड करावी लागते आपल्याला. आता तुम्ही बघता आणि आम्ही सगळं बघत आहोत. हा, आणि बऱ्याचदा होतं काय, जास्ती करून आम्ही वाईल्ड एरिया वगैरे फिरतो, अनएक्सप्लोर्ड ठिकाणीच जातो. पण आता माझ्यासोबत मलाच म्हणा किंवा माझ्या बरोबर असणारी मुलं म्हणा, यांना तेवढीशी माहिती नाहीये टेक्निकली या गोष्टींची की हे झाड कुठचं. मग पर्यटक विचारतात, त्यांना एक कुतूहल असतं की हे झाड कुठचं आहे, हे नदी किनारीच का आहे, मग या झाडावर कोणते फळं येतात किंवा कोणते पक्षी येऊन बसतात. तर अशी जर टेक्निकल माहिती जर म्हणजे शाळा लेवलला म्हणा किंवा या माझ्यासोबत जे जोडले गेले त्यांना जरी मिळाली तरी ते स्प्रेड करू शकतील. तर यांना देऊन आपण थोडंफार त्यांना टेक्निकली स्ट्रॉंग करू शकू. किंवा मी स्वतः मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. नाही, मला शिक्षण द्यायला आवडेल, कारण तो आपलं कर्तव्य आहे. गावडे सर, बोला. प्रसाद जे आता बोलतोय तर त्याच्यामध्ये मला एक ऍड करायचंय की प्रसाद, आपण डॉक्टर मार्सेलिन अल्मेडा फेलोशिप चालू केलेली आहे आणि गेल्या वर्षी आपण एका मुलीला आपण सावंतवाडीच्या ही फेलोशिप दिली होती. आणि या फेलोशिपचा उद्देश असा आहे की त्यांनी गावडे सरांच्या अंडर 1 वर्ष काम करायचं. आणि या फेलोशिपचं वैशिष्ट्य असं आहे की ही फेलोशिप कुणालाही दिली जाऊ शकते ज्याला हे सगळं कन्झर्वेशन, स्पेशली फ्लोरा कन्झर्वेशन रिलेटेड तळमळ आहे. आणि मग तो एखादा बेअरफूट बॉटनिस्ट, बेअरफूट सुद्धा कोणी व्यक्ती असू शकतो ज्याला लिहिता वाचता येत नाही, फेल आहे, असाही असू शकतो.
तर आता मेच्या नंतर ही नवीन फेलोशिप आपण देण्याच्या याच्यावर आहोत. एक फेलोशिप झालेली आहे आपली. त्या फेलोशिपसाठी सुद्धा तू गावडे सरांबरोबर आणि आमच्या बरोबर काम करू शकतो. 1 वर्ष त्या व्यक्तीने गावडे सरांबरोबर फील्डवर काम करायचंय आणि त्याला आपण नक्की. 15,000 रुपये वर्षाला देतो. नाही, खूप शिकण्यासारखं आहे मग यात. नक्की सहभाग घेईन. हॅलो. हा, ओके. आणि कोणाचे हा. प्रश्न असतील तर बघा. हा सर, आता एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण, कोणाला विचारत असेल तर. या. कुणी आहे का? ठीक आहे सर, मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. ठीक आहे. सर, हा, मी विचारा. शेवटचा प्रश्न विचारतो. आपलं हे जे विचारा. नॅचरल डाईंग जे आहे, त्याच्याकडून पेटंट वगैरे तुम्ही केलंय का? हे काय झालं की हा जो प्रकल्प आम्ही केला होता तो ते जे त्यावेळच्या ज्या पेरेंट बॉडी संस्था होत्या तर त्यांनी कंपनी फॉर्म केली आणि आता ते कंपनीच्या माध्यमातून हे काम चालतं. मी आता तिकडून सोडले कारण मी आता कॉलेज जॉईन केलंय. ओके. कारण कसं की प्रोजेक्ट संपल्यानंतर मला लगेचच इकडे कॉलेजमध्ये सर्व हे मिळालं, जॉब मिळाला. आता तो प्रकल्प मागचं एकच कारण असं होतं माझ्यासाठी की मी माझ्या विषयामध्ये मला फार काही योगदान देता येत नव्हतं. म्हणजे बॉटनी हा विषय म्हणजे नॅचरल डाय मध्ये 12-12.5 वर्ष मी काम केलं. पण बॉटनी हा विषय धरून मला त्याच्यामध्ये फार काही योगदान देता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आता मी असं लक्षात आलं की हा विषय जर पुढे गेला पाहिजे तर मला विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचं एकमेव माध्यम म्हणजे कॉलेजेस किंवा मग शाळा झाल्या. तर कॉलेजमध्ये विषय शिकून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वनस्पती शास्त्र, सिंधुदुर्गाची जैवविविधता, वनस्पती विषयक जैवव्यवस्था कशी जास्तीत जास्त त्याचं महत्व पटवून देता येऊ शकेल हे करतो. आता ती ऍक्टिव्हिटी केली, त्याच्यात रोजगार मिळाला. साधारणपणे 20-22 कुटुंब आता त्यांचा कायमस्वरूपी रोजगार निर्माण झालाय त्यांचा. तो इश्यू नाही, ते काम चालूच आहे. पण ती ऍक्टिव्हिटी मला सीमित ठेवायची. माझं सचिन दादांशी बोलणं झालंय की ही आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे. म्हणजे तिथं रिस्ट्रिक्शन फक्त आपलाच एक कमर्शियल बेस ठेवून नाही चालायचं. तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे सिंधुदुर्गातल्या प्रत्येक घरामध्ये कुठलं ना कुठलं डाईंगचं एक युनिट छोटं असे ना का त्यांच्या रोजगारामध्ये भर घालणारं ही आपले माजी पालकमंत्री सुद्धा माझ्या मागे लागले. पण ते कुठल्या एजन्सीच्या साठी मी नाही काम करणार. माझ्या म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये की ज्यांना कुठला रोजगार नाही त्यांनाच्यापर्यंत हा रोजगार जात असेल तर मी त्यांना मदत करायला उभा राहू शकतो. त्यामुळे मी त्यांना ते टाळलेलं आहे. तर आता आम्ही आता जी त्याच्यानंतर आमचे संदीपजी वगैरे आम्ही आता ह्या गोष्टीवरती जास्त विचार करतोय की नॅचरल डाईंगचं हे घराघरामध्ये युनिट कसं उभं राहता येईल आणि इथलं पर्यावरण राखून पर्यावरणाचं रक्षण होऊन ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि जेणेकरून त्याच्यातून अर्थार्जन कसं होईल हा मेन उद्देश आहे. कुठल्या एजन्सीसाठी किंवा कुठल्या कंपनीसाठी काम करायची प्रकारची इच्छा नाही. मला माझ्या लोकांमध्ये कसं हे जाईल आणि लोकांना कसं आपल्याला देता येईल, आपल्या नॉलेजचा आपल्या लोकांना कसा वापर होईल त्याचा त्यासाठी आता धडपड चालू आहे आमची. ओके सर, ठीक आहे, चालेल. संदीप, थांबायचं आपण? हो, थांबूया आपण. आणि उद्याचे लेक्चर मी संध्याकाळपर्यंत आपण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू. कारण काय बरेच जण नेमकं उद्याच्या दिवसभरात बिझी आहेत. मग त्यातला एखाद्याला वेळ असलेला आपण ग्रुपवर आपण टाकणार आहोत. चालेल, ठीक आहे. हो, चालेल. धन्यवाद सर, गावडे सर, खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याबद्दल सगळ्यांच्या धन्यवाद. चालेल, उद्या परत एकदा आपण भेटू, सेम टाइम. ओके.